सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्राध्यापक डॉक्टर नारायण शिंदे लिखित व लोकसंस्कृती प्रकाशन नारायणगाव प्रकाशित खानदेशातील खादी चळवळ ग्रंथ प्रकाशन सोहळा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। आपणा सर्वांचे अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभले मराठा विद्याप्रसार समाज नाशिक संस्थेचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, तसेच प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर लहू गायकवाड नारायणगाव महाविद्यालय, तसेच आजच्या या पुस्तकाचे प्रकाशक सन्माननीय श्री शिवाजी शिंदे लोकसंस्कृती प्रकाशन नारायणगाव, त्यासोबत थोड्या वेळामध्ये आपल्यामध्ये उपस्थित होणारे मान्य श्री रणजित सिंग राजपूत जिल्हा माहिती अधिकारी नंदुरबार, मान्य श्री विलास बोडके जिल्हा माहिती अधिकारी धुळे, मान्य श्री विष्णू थोरे सुप्रसिद्ध कवी गीतकार व चित्रकार चांदोर, आपण सर्व मान्यवरांना मी सन्मानपूर्वक विनंती करतो की आपण विचारमंचावरती यावा वगैरे कार्यक्रम। या पुस्तकाचे लेखक आदरणीय डॉक्टर नारायण शिंदे यांनी देखील विचारमंचावरती मी विनम्रपूर्वक विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, सरचिटणीस सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन तसेच दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी। तसेच आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर बी बिरारी सर यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचं पूजन करावं। मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचे सरचिटणीस मान्य ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, समवेत मान्य डॉक्टर लहू गायकवाड, मान्य श्री शिवाजी शिंदे व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वसंत बिराजी सर या सर्वांच्या हस्ते महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमा संपूर्ण जगासमोर आपण मांडावा। इतिहासाच्या वाटचालीमध्ये आपण देखील एक खारीचा वाटा उचलावा आणि आपलं योगदान द्यावं, अशी त्याची एक अनेक वर्षाची प्रकारे तपस्या असते। कारण की PhD पदवी प्राप्त करण्याच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये अनेक संघर्षाचा त्यामध्ये समावेश असतो। असाच अनेक प्रकारच्या संघर्षांच्या नंतर आदरणीय डॉक्टर नारायण शिंदे यांनी आपलं संशोधन कार्य पूर्ण केलं, पण संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर अगदी काही अतिशय कमी वेळामध्ये त्याचं पुस्तक रूपाने समाजासमोर त्याने खानदेशातील खादी चळवळ हा ग्रंथ देखील प्रदान केला आहे। प्रतिपचंद्र देखे वर्धिष्णु विश्ववंदिका शहासुनो शिवसैषा मुद्रा मुद्राय राजते, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मुद्रेचं स्मरण करून आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सुरुवात करीत आहोत। आज या खानदेशातील खादी चळवळ ग्रंथाचे लेखक आदरणीय डॉक्टर नारायण शिंदे हे आपले प्रास्ताविक व स्वागतपर मनोगत या ठिकाणी सादर करतील। आदरणीय डॉक्टर नारायण शिंदे। धन्यवाद थोरात सर। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। खानदेशातील खादी चळवळ या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व माझे PhD चे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय डॉक्टर लहू गायकवाड सर, माझे MA चे शिक्षक आदरणीय डॉक्टर बी बिरारी सर, त्याचबरोबर उपस्थित विष्णू थोरे सर, उपस्थित सर्व मान्यवर, लोकसंस्कृती प्रकाशनाचे प्रकाशक आणि माझे मित्र परिवार, प्राध्यापक, कुटुंबीय, नातेवाईक या सर्वांचं
आज मी अतिशय आनंदाने स्वागत करतो. तसे सरांनी सांगितलं की मागील 5-6 वर्षांपासून ज्या विषयावर मी संशोधन केले, वाचन मनन चिंतन केले, ते आज ग्रंथरूपाने प्रकाशित होऊन वाचकांपर्यंत पोहोचणार आहे ही माझ्यासाठी मोठी आनंदाची व समाधानाची बाब आहे. आपणा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याविषयी माहिती आहे. या लढ्याला महात्मा गांधीजींचे नेतृत्व लाभल्याने खऱ्या अर्थानं या लढ्याचे रूपांतर जन आंदोलनात झाले. गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीस नवी दिशा दिली. अनेक नवनवीन तंत्रांचा व तत्वांचा अवलंब केला. त्यांना हिंदुस्थानला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळविणे अपेक्षित नव्हते, तर येथील जनतेची सामाजिक, आर्थिक व आत्मिक उन्नती अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी लोकमान्य टिळकांकडून सुरू झालेली स्वदेशी चळवळ आपल्या हाती घेतली. खादी आणि चरखा याच्याद्वारे लोकांना आर्थिक स्वातंत्र्याचा संदेश दिला. गांधीजींना केवळ इंग्रजांविरोधात लढा द्यायचा नव्हता, तर भारताला आतून मजबूत, स्वावलंबी आणि नैतिकदृष्ट्या सशक्त करायचे होते. म्हणूनच त्यांनी रचनात्मक कार्यक्रम ह्या संकल्पनेवर जास्त भर दिला. गांधीजींच्या प्रमुख रचनात्मक कार्यक्रमांमध्ये खादी आणि ग्रामोद्योगाचे स्थान अग्रस्थानी होते. चरखा चालवून खादी तयार करणे हे स्वावलंबनाचे प्रतीक मानले गेले आणि त्यातून देशभर खादीची चळवळ, या चळवळीमुळे आबालवृद्ध स्त्री पुरुष खादीच्या सामान्य धाग्यातून देशप्रेमाच्या अतूट बंधनात बांधले गेले. खानदेशात प्राचीन काळापासून कापसाची शेती केली जात होती. त्यामुळं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली ही खादीची चळवळ झपाट्यानं या प्रांतामध्ये विस्तारित झाली. खादीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वतः महात्मा गांधीजी 1927 साली खानदेश दौरा त्यांनी केला. तसेच 1927 सालीच खादीची संघटना महाराष्ट्र खादी संघाची स्थापना या ठिकाणी झाली. त्यामुळे घरोघर खादीचा कातणारे चरखे फिरू लागले व मानवी इतिहासात एक निराळे युद्ध ह्या नव्या शस्त्राने लढले जाऊ लागले. लढणाऱ्या सैनिकांच्या अंगावर खादीचा झाडाभरडा गणवेश होता. डोक्यावर साधी खादीची टोपी होती आणि देशाची सेवा हा एकच ध्यास या सर्व लोकांनी घेतला होता. लोक खुशीने खादीचे जाळे भरले कपडे वापरू लागले. त्यामुळे इंग्लंडमधील मँचेस्टर, लँकेशायर ह्या शहरांतील ज्या कापड गिरण्या होत्या त्या बंद पडू लागल्या आणि ब्रिटिश सत्तेचा मूळ पाया ज्या कापड उद्योगावर उभा होता तो पाया गळवळीत होऊ लागला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या खादी चळवळीच्या विविध पैलूंचा अभ्यास मी सुरू केला आणि खानदेशातील स्वातंत्र्य सेनानींचे योगदान, त्यामधील महिलांचा सहभाग, खादी ग्रामोद्योग संस्था यांचा सखोल अभ्यास करताना अनेक प्रेरणादायी व असामान्य घटनांचा शोध लागला. आणि ह्या चळवळीमुळे केवळ आर्थिक स्वावलंबनाचा मार्गच खुला झाला असे नाही, तर सामाजिक जागृतीचा, एकोपा आणि स्वाभिमानाचा एक अनोखा इतिहास घडला. हा इतिहास ग्रंथ रूपाने शब्दबद्ध करताना मला ह्या संशोधन प्रवासामध्ये अनेक संशोधक, स्थानिक अभ्यासक, वयोवृद्ध साक्षीदार आणि खादी कार्यकर्त्यांचे अमूल्य सहकार्य लाभले. अनेक संस्थांनी मला महत्त्वाचे संदर्भ साधने उपलब्ध करून दिली. या प्रसंगी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. हे लिखाण म्हणजे खानदेशाच्या भूमीत घडलेल्या एक महत्त्वाच्या चळवळीचे दस्तऐवजीकरण आहे. वाचकांनी ते इतिहासाच्या दृष्टीने समजून घ्यावे आणि आजच्या काळातही खादीचा अर्थ आणि गरज नव्याने समजून घ्यावी. कारण दिवसेंदिवस दारिद्र्य, बेरोजगारीचा प्रश्न उग्र होतो आहे. त्यामुळं आर्थिक विषमता वाढीस लागत आहे. प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, ऊर्जा आणि पाण्याचे संकट, ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरणात अचानक होणारे बदल या समस्या आपल्याला त्रस्त करत आहेत. या समस्यांचे मूळ विशाल अशा यंत्र आधारित उद्योगात आहे आणि खादी हा मात्र विकेंद्रित छोट्या यंत्राद्वारे चालणारा ग्राम उद्योग आहे. या उद्योगाने स्वातंत्र्योत्तर काळातही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली. मात्र अलीकडील काळामध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण याचा मोठा फटका खादीला बसल्यामुळे अनेक संकटे व आव्हाने खादी उद्योगासमोर उभे आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून एक विस्मरणात गेलेल्या पण अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रवासाची नोंद करताना लेखक म्हणून मला अतिशय समाधान वाटते. या ग्रंथाचे लेखन करताना ज्यांनी मला सातत्याने प्रेरणा दिली असे माझे मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य डॉक्टर लोह गायकवाड सर यांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून अभ्यासपूर्ण प्रस्तावना या ग्रंथासाठी लिहिली. मी या प्रसंगी
त्यांचे ऋण व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच राहणे पसंत करेन. ग्रंथ लेखनाच्या प्रत्येक टप्प्यावर दिशा देणारे व ग्रंथाचा समग्र अभ्यास करून ग्रंथाचा ब्लॉग लिहिणारे माझे मित्र तरुण संशोधक डॉक्टर संतोष बोडके सर, त्याचप्रमाणे ग्रंथाचा आतील मजकूर आपल्या चित्रकलेच्या साह्यानं मुखपृष्ठावर उमटवणारे कविमित्र श्री विष्णू खोरे यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझी मातृसंस्था मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक आणि संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट ठाकरे साहेब यांनी प्रस्तुत ग्रंथाला शुभेच्छा दिली. त्याबद्दल शुभेच्छा देऊन त्यांनी माझं मनोबल वाढवलं, त्याबद्दल मी साहेबांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ग्रंथ लेखनासाठी डॉक्टर बी.पी. बिरागे सर यांनी प्रेरणा दिली. अनेकांनी मला हा ग्रंथ लिहावा, लेखन करावं आणि आपले संशोधन समाजापर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून जी प्रेरणा दिली त्याबद्दल मी सर्वांविषयी कृतज्ञता भाव बाळगतो. ग्रंथ लेखनाला सातत्यानं ऊर्जा पुरवणारे माझे आई वडील ज्यांना मी हा ग्रंथ अर्पण केलेला आहे. आज माझे वडील 83 वर्षाचे आहेत आणि ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. आई वडिलांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ग्रंथ लेखनासाठी मला वेळ उपलब्ध करून देणारी माझी पत्नी सौ ललिता चिरंजीव आजवे कुमारी कार्तिकी यांच्या सहकार्याशिवाय ग्रंथलेखन पूर्णत्वास जाणे शक्य नव्हते. त्याचबरोबर सर्व उपस्थित नातेवाईक भाऊ बहीण यांनीही मला या कार्यासाठी मदत केली आणि ह्या ग्रंथाच्या प्रकाशनाची जबाबदारी समर्थपणे ज्यांनी पार पाडली असे नारायणगावचे श्री शिवाजी शिंदे व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ज्ञात अज्ञात ही चिंतक तसेच समाजातील प्रत्येक घटक ज्यांनी मला संशोधनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचा मी शतशः ऋणी राहील. या ठिकाणी मी स्वागतपर माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय शांत, सुस्वभावी, कुटुंबवत्सल, मातृ आणि पितृभक्त असणारे डॉक्टर नारायण शिंदे हे मूळचे सोब्रस या गावचे, अर्थातच चांदवडचे भूमिपुत्र, पण इतिहासाचा अभ्यास करताना मात्र संपूर्ण खानदेशातील खादी चळवळीचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. हे वैशिष्ट्य मात्र या ठिकाणी नमूद करणं महत्वाचं आहे आणि खादी सारख्या विषयाला एक मोलाचं स्थान त्यांच्या ग्रंथाच्या रूपानं आज प्राप्त झाल्याचं आपल्या लक्षामध्ये येते. त्यानंतर आपण प्रमुख अतिथींच्या सत्काराकडे बोलूया. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक यांचा सत्कार प्राध्यापक आजच्या या पुस्तकाचे लेखक अर्थात प्राध्यापक डॉक्टर नारायण शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. हा सत्कार त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते आम्हा सर्व इतिहासप्रेमी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर लहू गायकवाड सर यांचा देखील सत्कार प्राध्यापक डॉक्टर नारायण शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि डॉक्टर नारायण शिंदे यांचे पीएचडी चे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर लहू गायकवाड यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत अतिशय दीर्घकाळ अशी सेवा देणारे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय वसंत बिराजी सर यांचा देखील सत्कार डॉक्टर नारायण शिंदे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आजही सरांचे वर्ग आम्हाला चांगल्या पद्धतीने आठवतात. मराठ्यांचा इतिहास जिवंतपणे सर्वांच्या समोर उभे करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय डॉक्टर वसंत बिराजी सर आणि नेहमी
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं शिकवणारे म्हणजेच डॉक्टर बिरानी सर. मी तसेच आदरणीय डॉक्टर नारायण शिंदे सर आणि अनेक या ठिकाणी जे विद्यार्थी उपस्थित आहेत ते सरांचे विद्यार्थीच आहेत. आणि म्हणूनच पुन्हा एकदा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एक 5 ते 7 मिनिटाचा का होईना एक वर्ग भरवण्याची संधी मिळते. म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आदरणीय डॉक्टर वसंत बिरानी सर यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. प्राध्यापक डॉक्टर नारायण शिंदे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन ज्यांच्या शुभहस्ते होत आहे ते माननीय सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे, मराठा विद्यापीठ सरचिटणीस नितीनभाऊ ठाकरे या PhD प्रबंधाचे सरांचे जे मार्गदर्शक आहेत, ज्याचे प्रमुख वक्ते आमचे मित्र डॉक्टर भाऊ गायकवाड, लेखक म्हणून माझे विद्यार्थी सहकारी प्राध्यापक म्हणून ज्यांनी पुस्तक लेखन केलं डॉक्टर नारायण शिंदे, यांच्यावरील सर्व मान्यवर उपस्थित शिक्षणाधिकारी, आमचे विद्यार्थी प्राध्यापक मित्र आणि बंधू भगिनी, पुस्तक मला काही वाचायला मिळालं नाही. पुस्तकाचा शीर्षक समोर ठेवून जे काही पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाच्या आधारे मी आपल्याकडे 2 शब्द मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पुस्तकाचं नाव खानदेश मधील गांधी चळवळ. हे डॉक्टर नारायण शिंदे PhD करत असताना एकदा 2दा मला भेटले आणि सहज चर्चेच्या ओघामध्ये ते बोलत होते. तेव्हा ते मला आठवत होतं आणि त्याला कौतुक करत होतो, प्रेरणा देत होतो. त्याने ते काम पूर्ण केलं. या निमित्ताने प्रथमतः या निमित्ताने त्यांचं मी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. या पुस्तकाच्या निमित्ताने पुस्तकाचं शीर्षक आहे स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात. खानदेश म्हटला की जळगाव, भुसावळ, धुळे वगैरे हा भाग डोळ्यासमोर येतो. परंतु गांधीजींची चळवळ आणि खादी चळवळ हा शब्द उच्चारताच स्वदेशी ही चतुसूत्री एक जे काही सूत्र होतं त्या सूत्राचा हा पुढचा आविष्कार होता. लोकमान्य टिळकांनी जी 4 सूत्री चतुसूत्री कार्यक्रम त्यांच्या हेतून राबवला, चळवळीमध्ये राबवला. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही स्वदेशी लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर 1920 पासून महात्मा गांधींनी वेगळ्या अर्थाने हाती घेतली. आणि जरी या पुस्तकाचं शीर्षक खानदेशातील म्हटलं असलं तरी ती महाराष्ट्र आणि अखिल भारतीय राष्ट्रीय पातळीवरची चळवळ होती. आपल्या देशामध्ये परंपरागत जे काही कुटीर उद्योग चालत होते, स्वावलंबी जी अर्थव्यवस्था होती, त्यातलं खादीचं उत्पादन, खादीपासून कपडे तयार करण्याचं उत्पादन
हे डोळ्यासमोर ठेवून चरख्याच्या माध्यमातून सूतकथेच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष कृतीमध्ये महात्मा गांधींनी खेड्यापाड्यापर्यंत कार्यकर्त्यांना हाताशी धरून ते पोहोचवलं आणि हे पोहोचवण्याचं प्रादेशिक जे स्थळ आहे त्याचा एक भाग म्हणून खानदेश हा एक पुस्तकाचा एक भाग आहे. ग्रामीण भागामध्ये की रोजगार निर्मिती व्हावी, हाताला काम मिळावं आणि राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रप्रेम म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, आपल्याला काय नेमकं करायचं इंग्रजांच्या विरोधात, ते आपल्या बहुजन समाजाला ग्रामीण भागातील लोकांना प्रत्यक्षात कळावं. या चळवळीच्या माध्यमातून हा एक उद्देश त्यामागे होता आणि तो या तिन्ही टप्प्यामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनामध्ये उत्तरोत्तर ही खादी वापरण्याची, तयार करण्याची, विक्रीची ही जी चळवळ आहे, खादी चळवळ म्हणून ती लोकांपर्यंत पोहोचून यशस्वी केली. स्वातंत्र्य चळवळीची जी काही हत्यारं होती, जी साधनं होती, त्यातलं हे प्रभावी साधन होतं असं मला एक थोडं पूर्वज्ञानाने सांगावं असं वाटतं. तळागाळामध्ये पोहोचण्याचं एकूण साधन होतं. आता आपण बघतो की आपल्याला आपल्या देशापुढे काही आर्थिक संकट येते, टेरिफ वगैरे अमेरिकेचे काही बंधनं लागलेले आहेत. त्यातला एक भाग आता आपण असं वाटतं की इतिहासातून आपण काय घेतलं पाहिजे की आपण स्वतःच्या काही वस्तू आपण निर्माण केल्या पाहिजे, त्यातून स्वतःच्या आपल्या सगळ्या याच्यामध्ये काय म्हणतात रोजगार मिळेल, बेकारी कमी होईल आणि आपलं उत्पादन आपण निर्माण करून ते आपल्यामध्ये ते पुरवलं जाईल. ही सुद्धा आता काळाची गरज निर्माण झाली, स्वदेशी म्हणून. अशा प्रकारची प्रेरणा अशा इतिहास लेखनातून या पुढच्या पिढीला निश्चितच मिळू शकेल असं या पुस्तकाच्या माध्यमातून मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आणि मला या ठिकाणी किमान बोलण्याची संधी दिली त्यामुळे नारायण शिंदे यांचं मी आभार मानतो आणि 2 शब्द बोलून थांबतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य श्री विष्णू थोरे, सुप्रसिद्ध कवी, गीतकार व चित्रकार यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया विचारणाच्या वरती यावं. धन्यवाद पिलारी सर. सरांनी आपल्याला सर्वांना खादी चळवळ आणि त्याचं महत्त्व उलगडून दाखवलं. यानंतर आपण आजचा हा ग्रंथ प्रकाशन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते संपन्न करावा. आपल्या संस्थेचे आदरणीय सरचिटणीस ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, प्रमुख वक्ते मान्य डॉक्टर लहू गायकवाड, प्रकाशक मान्य श्री शिवाजी शिंदे, मान्य श्री विष्णू थोरे, सुप्रसिद्ध कवी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अध्यक्षांच्या हस्ते या खानदेशातील खादी चळवळ ग्रंथाचे प्रकाशन संपन्न होत आहे. डॉक्टर नारायण शिंदे लिखित खानदेशातील खादी चळवळ या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन संपन्न झालेलं आहे असे मी घोषित करतो. आणि यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे जाऊया. आपण नुकतेच आदरणीय डॉक्टर वसंत बिरारी सर यांचे मनोगत या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीन बाबूरावजी ठाकरे साहेब यांना पुढील नियोजित कार्यक्रम असल्या कारणानं अध्यक्षीय मनोगत आपण सुरुवातीला घेत आहोत. आदरणीय साहेब. प्राध्यापक नारायण शिंदे लिखित आणि लोकसंस्कृती प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित होत असलेल्या खानदेशातील खादी चळवळ या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मंचावर उपस्थित असताना ज्यांचं आपण मनोगत विस्तृत प्रमाणामध्ये इथे ऐकणार आहोत ते प्रमुख वक्ते श्री प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते VP बिरारी सर. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे
या ग्रंथाचे लेखक डॉक्टर नारायण शिंदे, या ठिकाणी उपस्थित असणारे विष्णू थोरे, प्रकाशक श्री शिवाजी शिंदे, समोर उपस्थित असणारे सर्व श्रोतेगण, बंधू भगिनी आणि मित्रांनो, आजच्या शुभदिनी या ग्रंथाचं प्रकाशन होते याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. जसं आपण आपले सण वार संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो, तसाच राष्ट्रीय सण आपला 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असतो. या दिवशी आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना ही आपल्या पूर्वजांबद्दल, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आपलं बलिदान दिलेलं आहे, त्याचं स्मरण करण्याचा आजचा हा दिवस आहे. या निमित्तानं जो काही आज ग्रंथ प्रकाशित होतोय, खानदेशातील खादी चळवळ, हा सुद्धा या स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग होता. महात्मा गांधी नावाचं एक गारुड या देशामध्ये काही काळ होतं. या काळामध्ये दळणवळणाची कुठली साधनं नव्हती, तरी सुद्धा महात्मा गांधी एका हाकेवरती लाखोचा जनसमुदाय गोळा करत होते. हे कसं शक्य होत होतं हे प्रत्येकाला अजूनही आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये कुठलाही मोबाईल नव्हता, टेलिफोन सुद्धा अतिशय कमी, गावामध्ये एखादा टेलिफोन असायचा. अशा परिस्थितीमध्ये इतके काही लोकांचा संपर्क गांधीजींचा होता, त्यामुळं लोक अगदी जमा व्हायचे आणि निस्वार्थपणे. अलीकडे आपल्याला माहिती की गर्दी गोळा करण्यासाठी कुठलेही आयुध वापरले जातात, त्यांना गाड्या पाठवल्या जातात, आणखीन काही जेवणावळी घातल्या जातात, परंतु तरी सुद्धा लोक बसायला तयार नसतात, पैसे सुद्धा दिले जातात येण्यासाठी. त्या काळामध्ये मात्र लोक स्वतःची भाकरी बांधून या सत्याग्रहांमध्ये सहभागी व्हायचे. आणि जे जहालमतवादी लोक होते त्यांना असं वाटायचे की अशा प्रकारचे सत्याग्रह करून, तो खादीचा सत्याग्रह असो, सविनय कायदेभंगाची चळवळ असो, मिठाचा सत्याग्रह असो, अशा प्रकारच्या सत्याग्रहांमधून आणि आंदोलनांमधून स्वातंत्र्य आपल्याला मिळणार नाही असं काहींचं म्हणणं होतं. परंतु ही सुद्धा एक मोठी ताकद आहे. या ठिकाणी कुठल्या प्रकारची हिंसा न करता सरकारला नमवणं ही खऱ्या अर्थाने गांधीजींची ताकद होती. आणि त्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारला अतिशय नामोहरम केलेलं आहे. आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपल्याला 1947 मध्ये स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही. खऱ्या अर्थाने खादीची चळवळ आपण लक्षात घेतली पाहिजे. खादी वापरा, खादी चरख्याच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये सूत कताई होत असे आणि या माध्यमातून लोकांना रोजगार सुद्धा चांगल्या पद्धतीने उपलब्ध होत असे. आपल्याकडे जे काही मोठे उद्योगधंदे असतील त्यालाच पॅरल जी काही यंत्रणा आहे, अर्थव्यवस्था आहे, त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या कुटीर उद्योगांना त्या काळामध्ये फार महत्त्व होतं. आणि या निमित्तानं दोन गोष्टी साध्य व्हायच्या. एक तर खादीची निर्मिती व्हायचीच, परंतु प्रत्येकामध्ये एक स्वराज्याच्या बाबत, स्वातंत्र्याच्या बाबत एक स्फुल्लिंग जागृत व्हायचं. आणि त्यामुळं लोकांना या गोष्टीचं फार महत्त्व त्या काळामध्ये वाटत असायचं. आणि आजही मी सांगेन की आता बघा, ज्याचा उल्लेख झाला की अलीकडच्या काळामध्ये स्वदेशी वस्तूंच्या वापरावरती आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे असं आपले माननीय पंतप्रधान सुद्धा नेहमी सांगतात. अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेबरोबर मोदीजींचे फार घनिष्ठ संबंध झाले असं वाटत होतं, परंतु गेल्या 15 दिवसात आपण बघितलं तर सगळं चित्र उलट झालेलं आहे. आपल्या देशामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरती सुरुवातीला त्यांनी 25% कर लादला आणि नंतर आणखी 25% म्हणजे एकंदर 50% कर त्या ठिकाणी लादलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या देशामधून वस्तू तिकडे पाठवू नये अशाच प्रकारची अपेक्षा त्यांची आहे. आणि भारतीय अर्थव्यवस्थेला कशी अडचण निर्माण होईल याचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे गांधीजी त्या काळात जे म्हणत होते की स्वदेशी, प्रत्येक गोष्ट स्वदेशी वापरली पाहिजे, आपल्या देशामध्ये तयार झालेल्या वस्तू वापरल्या पाहिजे. त्यांचं ते इतकं म्हणणं होतं की प्रत्येक खेडं हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे. एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये सुद्धा वस्तूंचा विनियोग जो आहे तो फार होता कामा नये, इतकं स्वयंपूर्ण खेडं प्रत्येक असलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडले. आज आपल्याला ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये असं वाटतं की जगच एक खेडं झालेलं आहे, परंतु याच्यामध्ये अनेक प्रश्न सुद्धा तितक्याच ताकदीने निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून कधी कधी गांधीजींचे विचार आजही किती योग्य आहेत असं आपल्याला याची खात्री वाटते.
खरं म्हणजे मला सुद्धा गांधीजींबद्दल अतिशय एक वेगळ्या भावना माझ्या मनामध्ये आज आहेत आणि मी स्वतः एक गांधी विचारांचा अभ्यासक आहे. मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून गांधीजींवरती एक डिप्लोमा कोर्स सुद्धा केलेला आहे आणि मला डिस्टिंक्शन त्याच्यामध्ये मिळालेलं होतं. खऱ्या अर्थाने गांधीजी इतके साधी राहणी आणि उच्च विचार याचा एक दुर्मिळ असा संयोग त्यांच्यामध्ये होता. स्वतः बॅरिस्टर होऊन जेव्हा ते इंग्लंडहून इथं आले त्यावेळेस सगळ्यांना वाटले की ते आता मोठ्या फिर्या घेऊन लोकांची वकिली त्या ठिकाणी कोर्टांमध्ये करतील. परंतु त्यांनी जे काही स्वराज्याचं स्वप्न असेल, लोकांमध्ये जनजागृती असेल, स्वच्छतेचं महत्त्व असेल, या गोष्टींकरता आपल्या पुढील जीवनाचा सर्व वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या काळामधल्या जनतेला एक चांगल्या विचारांची देणगी त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. स्वतः बॅरिस्टर असताना सुद्धा रस्ते साफ करणे असेल, अगदी संडास साफ करण्याचं काम सुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठलंही काम हलकं नाही आणि आपण केलेलं प्रत्येक काम हे तितकंच मोलाचं आहे याचा संदेश त्यांना त्या निमित्ताने द्यायचा होता आणि तो बऱ्यापैकी मला वाटतं लोकांपर्यंत त्या काळामध्ये पोहोचलेला होता. त्यामुळं गांधीजीचे विचार आणि इंग्रजांबरोबर जे काही चर्चा ते करायचे प्रत्येक गोष्टीसाठी, त्यावेळेस प्रत्येक वेळेस त्यांचा लोकांबद्दलची त्यांची भावना आणि आपले लोक कसे पुढे जातील, शिक्षणाच्या माध्यमातून कशा प्रकारे अंधश्रद्धा दूर होतील याचाच विचार ते नेहमी करायचे. आज आपण बघतो की धर्मांमध्ये जातींमध्ये जे काही युद्ध होत आहेत, जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, एकमेकांचा द्वेष आपण करतोय, त्या काळात गांधीजींनी सांगितलं होतं की अशा प्रकारच्या लढाईच्या माध्यमातून, भांडणाच्या माध्यमातून कोणाचीही प्रगती होणार नाही. पाकिस्तानची जेव्हा निर्मिती झाली, भारताची जेव्हा फाळणी झाली, त्यावेळेस त्यांना अत्यंतिक वेदना या ठिकाणी होत होत्या. अनेकांना वाटलं की ठीक आहे, आपल्या देशामधले जे काही मुस्लिम लोक आहेत ते तिकडे निघून जातील, त्यामुळे आपल्याला चांगलं शांततेने राहता येईल असे विचार काहींचे होते. परंतु गांधीजींना ते मान्य नव्हतं, त्यांना ही फाळणीच मान्य नव्हती. कारण सर्व धर्म समावेशक असा हा देश आहे, याच्यामध्ये कुठल्याही एका जातीला प्राधान्य देता येणार नाही अशा प्रकारचे विचार त्यांचे होते. आणि आपण जे काही राज्यघटना जी काही स्वीकारलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टींचाच विचार केलेला आहे की प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल आपुलकी आणि आदर बाळगण्याची पूर्णपणे त्याची हमी आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्या धर्माचा आदर करताना दुसऱ्याच्या धर्माबाबत पराकोटीचे द्वेष हा जो काही आपण आता पसरवण्याचा प्रयत्न होतोय तो अत्यंत चुकीचा आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार हा राज्य घटनेने दिलेला आहे आणि हेच विचार त्या काळामध्ये गांधीजींनी मांडलेले होते. त्यामुळे गांधीजींचे विचार आजही तितकेच चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक आहे असं मला वाटतं. गांधीजी संपलेले नाहीत आणि किती त्यांचे विषयी द्वेष पसरवण्याचा प्रयत्न देशामध्ये होत असला तरी सुद्धा ते विचार अजूनही तितक्याच प्रभावीपणे अजूनही लोकांच्या मनामध्ये पक्के बसलेले आहेत. आणि एखाद्या माणसाला संपवलं, गांधीजींची हत्या झाली, परंतु गांधीजींना संपवून त्यांचे विचार मात्र आपल्याला संपवता आलेले नाही. याचे कारण त्यांच्या विचारांमध्ये जे काही अधिष्ठान होतं ते मला वाटतं फार महत्त्वाचं होतं. त्या ठिकाणी छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांचं आचरण फार महत्त्वाचं होतं. गांधीजींकडे कोणी माणूस हा त्यांच्या आश्रमामध्ये गेला तर त्याला फक्त अर्धा ग्लास पाणी द्यायचे, पूर्ण ग्लास कधीच भरलेला नसायचा. त्याचं कारण बऱ्याच वेळा लोक अर्धा ग्लास पाणी पितात आणि अर्धा तसंच वाया घालतात. त्यांचे विचार होते की अर्धा ग्लास वाया जातो हे फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जे काही नुकसान होतं ते व्हायला नको. ज्याला जास्त पाणी पाहिजे असेल तर पुन्हा मागून घेईल, पण जास्त पाणी त्या ठिकाणी सुरुवातीला जर दिलं तर त्याचा चुकीचा वापर होईल आणि ते पाणी वाया जाईल. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार त्या काळामध्ये गांधीजी करत होते. कुटीर उद्योगांबद्दल त्यांचं एक चांगलं मत होतं. आजही मी म्हणतो की नाशिक शहराचा जर आपण विचार केला तर आजही आपण बघतो की मोठे मोठे कारखाने इथे उभारलेले आहेत. त्याच्यामध्ये पोल्युशन होतंय, त्याच्या हवेचं असेल, पाण्याचं असेल, या सगळ्या गोष्टींचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. मला मान्य आहे की औद्योगिकरण आपल्याला थांबवता येणार नाही, परंतु उद्योग कुठले करायचे या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच विचार करता येणं शक्य आहे. विशेषतः नाशिक सारखा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर इथलं हवा, पाणी या आणि वातावरण हे इतकं छान आहे. या ठिकाणी आरोग्याच्या संदर्भामध्ये असणारे जे काही उद्योग आहे ते आपल्याला सहजपणे चालू करता येणं शक्य आहे. वेलनेस सेंटर आपल्याकडे बरेच या ठिकाणी डेव्हलप झालेले आहे, जिथं आपण आरोग्याच्या संदर्भामध्ये आरोग्यधाम ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचे वेलनेस सेंटर चालू करता येतील. त्याच्या माध्यमातून लोकांना रोजगार सुद्धा निर्मिती होऊ शकेल. त्याचबरोबर
आज आपण बघतो की नाशिकचं वातावरण याच्यामध्ये द्राक्ष असतील, डाळिंब असेल, इतर फळझाडं असतील, याच्यावरती प्रक्रिया होणारे जे उद्योग आहेत की ज्याच्यामुळे काही पोल्युशन होणार नाही, असे उद्योग आपल्याला सहजपणे चालू करणं शक्य आहे. त्याचा दोन फायदा होतील की त्या प्रत्येकाला रोजगार तर मिळेलच, परंतु पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास आपल्याला या ठिकाणी टाळता येणं शक्य आहे. मेडिकल हब म्हणून आपल्याकडे नाशिकच्या मोठ्या प्रमाणामध्ये विचार होतोय. चांगले चांगले दवाखाने इथे येत आहेत. त्याचबरोबर एज्युकेशन हब सुद्धा इथं होते. शिक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक मोठ्या मोठ्या संस्था इथं येत आहेत, परदेशी विद्यापीठं येऊन घातलेली आहे आणि हे अशा प्रकारचं या माध्यमातून कुठलंही प्रदूषण होणार नाही, जिथं हवा पाणी याचा ऱ्हास होणार नाही, अशा प्रकारचं काम सुद्धा आपल्याला या वेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून करता येणं सहज शक्य आहे. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट ज्याला म्हणता येईल तशा प्रकारचं काम इथं आपल्याला सहज करणं शक्य आहे. तर या निमित्तानं मी शिंदे सरांना मनापासून धन्यवाद देतो. एक चांगल्या विषयावरचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी सगळ्यांना दिलेलं आहे आणि आज खऱ्या अर्थाने सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा गांधीजी काय होते हे शिकवणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळातील पिढीला गांधीजी फक्त 500 रुपयाच्या नोटीवरतीच दिसतात किंवा 100 रुपयाच्या नोटीवर, पण गांधीजींनी जे काही काम करून ठेवलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. गांधीजी हे आपले राष्ट्रपिता होते आणि त्यांचं स्मरण सतत करणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. या निमित्तानं हे विचार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की जातील अशी मला खात्री आहे. त्यांनी आपला PhDचा जो काही संदर्भ ग्रंथ आहे PhD थिसिस मिळण्यासाठी दाखल केलेला ते पुस्तक रूपाने इथे आपल्याला आज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळं अतिशय विचारपूर्वक, कारण PhD करत असताना वेगवेगळे रेफरन्सेस त्या ठिकाणी वापरायचे असतात, अनेक ठिकाणी विजिट करायचे असतात, लोकांच्या मुलाखती घ्यायच्या असतात, ते जे काही गाईड असतात त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करायचं असतं. त्यामुळं हा जो काही ग्रंथ आहे हा संदर्भ ग्रंथ म्हणून सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये अभ्यासकांना नक्की वापरतील याची मला खात्री वाटते. सुदैवानं ते आमच्या चांदोड तालुक्यामधले असल्यामुळे आम्हाला थोडं त्यांच्याबद्दल जास्त आपुलकी आहे आणि आमच्या संस्थेमध्ये पण ते कार्यरत आहे. त्यामुळं मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो आणि अशी चांगली पुस्तकं पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण लिहित जावी. आपल्या इथे तुमचं थिसिस असणारं पुस्तक आहे, त्यामुळे ते याच्यापेक्षा आणखी वेगळं काहीतरी आपण लिखाण करणं मला वाटतं गरजेचं आहे. ते सुद्धा भविष्यामध्ये आपल्या हातून होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या पुढील लेखन प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. प्रकाशकांनी सुद्धा हा ग्रंथ प्रकाशित केला त्याबद्दल या प्रकाशकांना सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. महात्मा गांधीजी आणि त्यांचं कार्य आणि कर्तृत्व पुन्हा एकदा साहेबांनी अधोरेखित केलं आणि महत्त्व पटवून देत असताना गांधीजींच्या विचारांचं स्मरण करून दिलं. या ठिकाणी प्रकाशन सोहळा होत असताना थोडीशी दुरुस्ती मला करावीशी वाटते. ती म्हणजे अशी की आदरणीय डॉक्टर नारायण शिंदे सर यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे. अर्थातच या पुस्तक प्रकाशनाच्या पाठीमागे कुटुंबाचा अतिशय मोलाचा आणि मोठा वाटा आहे. ते मी त्यांची आई, त्यांच्या आई, वडील, पत्नी आणि मुले या सर्वांना विनंती करतो की त्यांनी पुन्हा एकदा स्टेजवरती यावं आणि या ग्रंथांच्या प्रती आहेत आपल्या हातामध्ये घेऊन साहेबांसोबत पुन्हा एकदा आपल्या प्रकाशन सोहळ्याचा अर्थातच हा ऐतिहासिक क्षण आहे, त्याचा एक फोटो देखील घेता येईल त्या निमित्तानं आपण. त्याची संपूर्ण कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती यावं. डॉक्टर नारायण शिंदे यांचे वडील, आई आणि पत्नी या देखील या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. अतिशय कष्ट करणारं हे कुटुंब, शेतकरी कुटुंब आणि त्यांचा हा सुपुत्र एक लेखक म्हणून आज पहिलं पाऊल उचलतोय, ही अतिशय अभिमानाची बाब आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांसह आपण डॉक्टर नारायण शिंदे सर यांचे या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं अभिनंदन करूया. अतिशय ऐतिहासिक असा क्षण आणि तेही इतिहासाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं.
बोलत जा ना. आणि आदरणीय डॉक्टर नारायण शिंदे यांना शुभेच्छा करून आपलं मनोगत व्यक्त करावं अशी खूप खूप धन्यवाद. तर मी नेहमी असं म्हणतो माझ्या सगळ्या वर्गामध्ये हँडसम दिसणार तो एकटाच. मला बऱ्याचदा वाटायचं की मारवाड्याचं पोरग आहे की काय, पण ते आपल्या शेतकऱ्याचं पोरग निघालं. ते असं तसं नाही तर दमदार आहे, कारण त्याच्याकडे त्याच्या विषयामध्ये जो तज्ञ तो झालेला आहे ते मला फार आवडलं. मी माझ्या कवितेच्या क्षेत्रात पुढे पुढे जात राहिलो तो त्याच्या विषयात पुढे जात राहिला, याचा मला नेहमी आनंद होत राहिला. फक्त एक दुःख एकच झालं की त्याची मुलगी तेव्हा वारली आणि कुटुंबावर जे संकट आलं, फार वाईट ती घटना घडली होती. तेव्हा आम्ही सगळे मित्र त्याच्या दुःखात सहभागी झालो होतो. सुखदुःख माणसाच्या वाट्याला येतात, पण आपण आपल्या विषयामध्ये आपल्या जगण्यामध्ये जे नवनवं पेरत असतो ते नव्याचं भान फार महत्वाचं आहे, कारण ते आपल्या एकट्यासाठी नाही, ते समाजासाठी असतं. आज त्यांनी हा सगळा ऐवज गोळा केला खाद्यशस्त्र चळवळीचा, तो खूप देखणा आहे. कारण मी ते मुखपृष्ठ त्याचं मीच केलं. हे करत असताना ते चालत असताना मला लक्षात आलं की त्याचा अभ्यास इतका बारकाईनं त्याने सगळा केलेला आहे. आणि मला पण खादीचे कपडे घ्यायला पहिले सुरुवातीला फार आवडायचं, तर ते उगीच पुढारी झालेल्यासारखं वाटायचं, म्हणून मी ते काढून टाकले. म्हटलं आपण जसं साधे सुधे असेच राहा, छान वाटतं. पण खादी चळवळीचा इतिहास खरंच खूप मोठा आहे. आणि आपला कापूस, जे कापड, सगळा कापूस आपल्या खानदेशात येतो, इथलं सगळं कच्चा माल आपल्या खानदेशातला आहे. म्हणून खादीच्या चळवळीला सगळ्यात महत्वाचं जर ऐवज असेल, दागिना असेल, तो फक्त कापूस. म्हणून हे वैभव खादी चळवळीला खूप महत्वाचं आहे. आणि डॉक्टर नारायणने इतकं सुंदर ते अभ्यासात्मक करून मांडलेलं आहे, खूप सुंदर आहे. त्याला मी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. तुझ्या सर म्हणाले तसंच या संग्रहानंतर सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये वेगळ्या विषयाचा काही अभ्यास करून तुला येता आलं तर ते नक्की घे, कारण खूप आपल्याला छान तुझं लेखनशैली खूप सुंदर आहे. आणि त्या निमित्तानं वेगळ्या विषयाला पुन्हा तुला हात घालता येईल. हा PhDचा थिसिस म्हणून ठीक आहे, ते पुस्तक रूपानं आलं तर अनेक लोकांना त्याचा अभ्यासाला फायदा होतो. आणि बरेचसे कीर्तनकार सुद्धा एखाद्या विषयावर जेव्हा बोलायचं असतं तेव्हा PhDचे थिसिस वाचतात, कारण त्याला माहीत राहतं त्याच्यातले सगळे बारकावे त्या थिसिसमध्ये असतात. त्याचा अभ्यास करूनच ते त्या विषयाला हात घालतात. मला वाटतं हा एक अभ्यासाला एक सुंदर ग्रंथ त्याने नव्या पिढीला दिलाय, नव्या मुलांना दिलाय. त्याच्यामुळे मी खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा देतो आपल्या सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद. आणि ज्ञानोबा रमेशनी ते उपस्थित आहे, मी विनंती करतो प्लीज आपण वरती यायचं. या या खुर्ची काढूच आहे, तुमच्यासाठी वाट पाहतो. या. खरं तर माननीय प्राचार्य लगेच सगळ्यांना सूचित करतच होतो, पण आमच्या पूर्वीच थोडं सांगितलं लगेच सर्वांना. माननीय प्राचार्य लगेच सर. या ठिकाणी नुकतेच आपल्यामध्ये उपस्थित झालेले आदरणीय प्राचार्य लगेच सर यांचा सत्कार डॉक्टर नारायण शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. लगेच सरांचा मोठं सहकार्य आणि सतत प्रेमाचा हात नारायण शिंदे सरांवरती असतो. त्यांनी अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे लगेच सर आणि तेवढंच प्रेमळ व्यक्तिमत्व म्हणजे नारायण शिंदे सर. या दोन प्रेमळ व्यक्तींची आज पुन्हा एकदा प्रकाशनाच्या निमित्तानं भेट होत आहे. तसेच मान्यश्री शिवाजी शिंदे लोकसंस्कृती प्रकाशन यांचा देखील सत्कार डॉक्टर नारायण शिंदे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. या PhDच्या ग्रंथाच्या प्रकाशन विद्यापीठामध्ये PhD साठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि हे केलेलं असताना आठवण का सांगतोय तर फक्त वडिलांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे नारायण शिंदे सर कवयित्री बहिणाबाई चौधरी या येथील कोर्सवर्कमध्ये पोहोचू शकले नाही किंवा रजिस्ट्रेशन करताना त्यांना अडचण आली, पण वडिलांना मात्र त्यांनी
पहिलं प्राधान्य दिलं. म्हणजे तिथे PhDचं रजिस्ट्रेशन सोडून झाला असतं कदाचित, इथे ऍडजस्टमेंट केली असती तर. पण सर सातत्यानं 7 दिवस सरांसोबत हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यामुळं तिथलं रजिस्ट्रेशन त्यांचं रद्द झालं. परंतु त्याला आपण दैव म्हणतो, सुदैव म्हणतो, असं सुदैवानं ज्यांच्या हाताखाली त्यांनी PhDचा ग्रंथ प्रकाशित केला असे आमच्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर लहू गायकवाड सर. इतिहासाचे गाडे अभ्यासक अर्थातच लहू गायकवाड सर, मार्गदर्शक, इतिहास मित्र, अतिशय पारदर्शी आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर समजा लहू गायकवाड सरांचा सांगायचं असेल तर तो म्हणजे त्यांचा दिलदारपणाचा असणारा स्वभाव. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या तर सर्वांना ते परिचित आहेतच, परंतु नाशिक ते पुणे मित्रांचे जरी मित्र कोणी असतील आणि कुणी व्यक्ती असेल आणि लहू गायकवाड सरांना जाताना भेटून जा म्हटलं तर सर अगदी चहा पाणी तर सोडा, परंतु त्यांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा स्वतः करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर लहू गायकवाड सर. म्हणजे या PhDच्या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव अनेकांना असतात, परंतु नारायण शिंदे सर यांच्यामुळे त्यांचे मार्गदर्शक आम्हाला सुद्धा आमचे मार्गदर्शक म्हणून अनेकदा वाटत असतात. ते हे त्या पाठीमागचं एक कारण आहे. असे आमच्या सर्वांचे आवडते मार्गदर्शक अर्थातच माननीय डॉक्टर लहू गायकवाड सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमुख मनोगत तत्पूर्वी आपण या पुस्तकाचे प्रकाशक माननीय श्री शिवाजी शिंदे लोकसंस्कृती प्रकाशन यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना प्रथम नमस्कार. माझ्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर किंवा प्रकाशकाच्या भूमिकेतून बोलायचं झालं तर आजच्या दिवशी नारायण शिंदे हे शापातून मुक्त झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की त्यांना कोणता शाप होता आणि तो कसा मुक्त झाला, तर लेखकाला लेखन करण्याचा सर्वात मोठा शाप असतो आणि त्या शापातून मुक्त होण्यासाठीचं महत्वाचं कारण म्हणजे पुस्तक प्रकाशित करणे. कारण तो शाप शापातून माणूस मुक्त कधी होतो लेखक की जेव्हा त्याचं पुस्तक प्रकाशित होतं. कारण फक्त त्यांनी लेखन केलं किंवा लिहिलं पण त्याचा जर समाजाला काही उपयोग झाला नाही तर त्या लेखनाला काही अर्थ नाही. म्हणून माझ्या दृष्टीकोनातून ते आज या शापातनं मुक्त झालेले आहे. बघा, लेखकाच्या डोक्यावर प्रकाशक बसलेला असतो, कारण जे लेखकाला दिसत नाही ते प्रकाशकाला दिसतं. आम्ही त्यांच्या खांद्यावर पाहून पाहतो की त्यांना जेवढ्या काही सूचना आम्ही केल्या एक प्रकाशक म्हणून शिंदे सरांना, त्या सगळ्या सूचना त्यांनी तंतोतंत पाहिल्या. मी साधारणतः काल म्हणजे 1 महिन्यापूर्वी परदेशात होतो, लंडनला होतो. काल रात्रीच यावं लागलं आणि खास या कार्यक्रमासाठी तिकडनं आलो. त्याच्यामुळं थोडंसं पुस्तक आणि त्या निर्मितीच्या प्रक्रियेपासून थोडंसं वेगळा दूर होतो. तर त्यातल्या त्यात आमच्या सगळ्या ऑफिसच्या टीमने एकदम सुंदर आणि चांगलं पुस्तक निर्मिती केली. मी नारायण शिंदेला त्यांच्या पुढच्या शुभ कार्यासाठी किंवा लेखनासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. मी फक्त एका ओळीमध्ये या पुस्तकाच्या रूपाने आठवण म्हणून सांगतो. सरांच्या PhDच्या या प्रवासामध्ये डॉक्टर रामदास भोम, त्यानंतर डॉक्टर संतोष बोडके सर यांचं देखील त्यांना मोठं सहकार्य राहिलं आहे, याचा मी साक्षीदार आहे, म्हणून त्यांचे नामोल्लेख या ठिकाणी करतो. अनेक जणांचा सहकार्य त्यांना नेहमीच असतं. जसं मला इथे स्मरण म्हणजे माझ्या स्मरणात येईल तसं मी ते नामोल्लेख मध्ये करणार आहे. तत्पूर्वी आदरणीय प्राचार्य डॉक्टर नामोबा ढगे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी देखील शुभेच्छा आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे सन्मित्र इतिहास संशोधक प्राध्यापक नारायण शिंदे सर यांच्या खानदेशातील खादी चळवळ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभासाठी आजचे प्रमुख वक्ते महाराष्ट्रातील एक थोर इतिहास संशोधक आदरणीय लहू गायकवाड सर, प्रकाशक शिंदे सर, नारायण शिंदे यांचे वडील अमोकाका शिंदे, मातोश्री जिजाकाकू शिंदे, सोबतच व्यासपीठावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आमचे सन्मित्र विष्णू थोरे, शिल्प कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख थोरात सर, KTGM कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख शिला सर,
सटाणा महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख अनिल पाटील बिरारी, सर्व इतिहास संशोधक आणि घरातील सर्व स्नेह मंडळी. लहू गायकवाड सर म्हणजे कोणाचा अंगठा पकडला, कोणाचं बोट पकडून तुम्ही संशोधनामध्ये काम केलं, त्याला फार महत्त्व असतं. बऱ्याचदा आपलं PhD संशोधन होतं, पण आपण गाईडचं नावसुद्धा आपल्याला सांगावं वाटत नाही. लहू गायकवाड सर ते आहेत. तुम्हाला संदर्भ सांगतो. आता NCERTने पुस्तक प्रकाशित केलेलं आहे बिरारी सर. त्या पुस्तकामध्ये मराठ्यांच्या इतिहासाचा नकाशा आहे, ज्याच्यावरती वाद सुरू आहे की राजपूत राजांनी वगैरे काहीतरी केला. तो इतिहासाचा पुरावा तुम्हाला बघायची गरजच नव्हती. आदरणीय सर आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास जो पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या इतिहास लेखन समितीमध्ये आहे आणि सरांनी त्या पुस्तकामध्ये मला वाटतं तो नकाशा 10-15 वर्षापूर्वी छापलेला आहे. म्हणजे NCERTला रेफरन्स वापरायचा असतात तर साधं आमचं 34चं पुस्तक वापरलं असतं, तो रेफरन्स सापडला असता. इतकं सुंदर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य केवळ 3.5 जिल्ह्यापुरतं नाही तर साधारणतः आमच्या सुरतपासून ते श्रीलंकेच्या जाफना बेटापर्यंत आहे हे त्या नकाशामध्ये सिद्ध केले. याचे पायी त्या इतिहास संशोधक म्हणजे आदरणीय लहू गायकवाड सर. म्हणजे आमच्या शिंदे सरांनी ज्या गुरूंचा हात पकडला तो गुरु एवढा भक्कम, बलशाली आणि आपल्या मराठ्यांच्या किल्ल्यासारखा लढवया माणूस आहे. म्हणून शिंदे सर तुमचा ग्रंथ येणार होता, नुसता येणारच नव्हता तर तो 450 पानाचा येणार होता, या मला खात्री होती. ही फार महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून हे फार मोठं ऐवज आहे. खरं तर खेड्यापाड्यातील बहुजन समाजातली पोरं शिकून मोठी होतात, परंतु आपण आपल्या ह्याच्यापर्यंत मर्यादित राहतो. परंतु शिंदे सरांनी या चाकोरीत थोड्या भेटलेले आहेत आणि ग्रंथरूपाने आपला ऐवज समाजापर्यंत ठेवलेला आहे. आणि हे पुस्तक PhDचा थेसिस सर्वसामान्य वाचकाला माहीत कळत नाही, कारण त्याला एक थिअरी असते, एक प्रकारचं सिद्धांत बैठक असते. परंतु हा कुठल्याही सर्वसामान्य वाचकाला बिरारी सर हा उपलब्ध होऊ शकतो, वाचू शकतो. इतकं फार महत्त्वाचं काम आहे. नारायण शिंदे सर आमचे खरे तर नव्या पिढीचे आवडते प्राध्यापक. का सांगतो? कारण ते फेसबुकला इतके आर्टिकल लिहितात, इतक्या गोष्टी लिहितात आणि त्याच्या माध्यमातून त्याच्याचा लेखक जागा जातो. थोरे सर जे म्हणले त्या जागा जातो. आणि आम्हाला संस्कार कोणी घडले असतील की सरांना आणि मला संस्कार घडणारे म्हणजे आमचे कैलासवासी शंकर बोराडे सर. ते जे मार्ग दाखवतील त्या मार्गाने आम्ही जायचो आणि त्या अनुषंगाने या गोष्टी केल्या. म्हणजे ते कोणाला अस्वस्थ बसू देत होते, कायम लोकांना अस्वस्थ करायचे आणि काहीतरी लिहायला लावायचे. आणि म्हणून शिंदे सरांचा हा लेखन प्रवासाची सुरुवात आहे. आज हा स्वातंत्र्यदिनी तो आरंभबिंदू आहे आणि मला खात्री आहे नारायण शिंदे सर आज 15 ऑगस्ट आहे, किमान 15 पुस्तकं तरी ते लिहिल्याशिवाय शांत बसणार नाही. हा सगळा आंबू काका तुम्हाला सहन करावा लागणार नाही, आमच्या वडिला तो त्रास सहन करावा लागणार आहे. कारण हा माणूस पुस्तकाचा इतिहासाच्या पानापानात रमणारा माणूस आहे आणि मग त्या इतिहासाच्या पानापानात रमणारा माणूस सरांनी आताच मोडी लिपीचा कोर्स पण केला आहे. आणि मोडी लिपीचा कोर्स केल्या कारणाने आता त्याच्या पुढे प्रश्न आहे की असं म्हणतात की मराठेशाहीमधले किमान 4.5 कोटी मोडी लिपीतले कागदपत्र वाचायचे अजून बाकी आहे. मला वाटतं हे भार शेलार सर, आदरणीय शिंदे सर, थोरात सर तुम्हाला सगळ्याला उचलायचा आहे आणि तो भार उचलून मोहन पवार सर आपल्या पुढे जावं लागेल आणि खरा इतिहास त्या खादीबरोबर आपला सुद्धा इतिहास त्या ठिकाणी येईल. आणि म्हणून महात्मा गांधी असे वेगवेगळ्या विचाराने या ठिकाणी जीवन राहतील, तुम्हाला आम्हाला भेटतील. पुन्हा एकदा मी आदरणीय आमचे सर्वमित्र शिंदे सरांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्यांचं लेखन काम असंच या ठिकाणी वाढवावं. कारण मी गायकवाड सर यांचे इतिहासावरची 2 पुस्तकं वाचलेली आहेत. त्याने जुन्नर भागातल्या इतिहासावरचे पुस्तक लिहिले, नारायणगावच्या संदर्भात पुस्तक लिहिले. याशिवाय मी माझ्या 18 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिलं व्याख्यान शिंदे सर असं ऐकलं ज्याच्यामध्ये गायकवाड सरांचं प्रत्येक वाक्याला एक रेफरन्स असतो, प्रत्येक घटनेला एक रेफरन्स असतात. रेफरन्स शिवाय न बोलणारा एखादा वक्ता मी त्या ठिकाणी कधीच ऐकला आहे. म्हणून मी सरांना भाग्यवान समजतो की सर तुम्हाला गाईड खूप चांगले भेटले आहे. कारण त्याच्यातच जे जो घेतला लागून तो मी गुरु केला, त्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी आहेत. मी एकदा गायकवाड सर तुमचे मी आभार मानतो की आमच्या मित्राला तुम्ही लेखक म्हणून उभा केलं आणि आमच्या शिंदे सरांनी सुद्धा सरांचा विश्वास पूर्ण केला आणि 450 पानाचा ग्रंथ आमच्या या पुढ्यामध्ये ठेवला आहे. पुन्हा एकदा सर तुम्हाला शुभेच्छा आणि सगळ्यांचे मला थोरात सरांनी मनोगत व्यक्त करायला संधी दिली त्यावर त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय खरोखर ही गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे असे की उल्लेख सरांनी केला आणि तो म्हणजे आदरणीय डॉक्टर शंकर बोराडे सर यांचा. कारण की नारायण शिंदे सर यांच्यानुसार तोंडातच अनेकदा हा शब्द बाहेर पडत नव्हता, तर त्यांच्यासोबतचे अनेक फोटो अगदी सायकलिस्ट नारायण शिंदे सर, पोहणारे नारायण शिंदे सर आणि त्यांच्यासोबत असणारे डॉक्टर शंकर बोराडे सर, हा नामोल्लेख या ठिकाणी इथं महत्वाचा आहे. सदनामध्ये जेव्हा सर सर्व्हिस करत होते तेव्हा आम्हाला आठवतं की त्यांच्या तोंडातनं नेहमी प्राध्यापक अनिल पाटील सर यांचं नाव निघत असायचं.
त्यासोबत ज्या बिल्डिंगमध्ये ते राहतात तिथे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे आदरणीय डॉक्टर शरद बिंदोर सर। या सगळ्यांची नावं ते नेहमी घेत असायचे। प्राध्यापक मोहन पवार सर इथे आहेत, यांच्यावरती अतिशय मनापासून प्रेम करणारे आहे आपले डॉक्टर संतोष वाघ सर या ठिकाणी आहेत। मी अनेकांची नावं त्यांच्या तोंडातून नेहमी ऐकत असतो। अतिशय संवेदनशील हे व्यक्तिमत्व आहे। आणि डॉक्टर लहू गायकवाड सर यांचे तर ते एक म्हणजे मी भक्त मानणार नाही, पण तरी सुद्धा त्याच्या दुसरा शब्द मला आता नेमकेपणा आठवत नाहीये, म्हणून मी एक प्रकारे भक्तच असं म्हणेन। इतकं प्रेम सरांवरती करणारे आहेत। मी पुन्हा एकदा या सर्वांचं त्यांच्या या प्रवासामध्ये योगदान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील धन्यवाद व्यक्त करतो। आणि अर्थातच इतिहासाचे गाढे अभ्यासक, मार्गदर्शक, सुस्वभावी, पारदर्शी व्यक्तिमत्व आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या इतिहास परिवारातील इतिहास मित्र असणारे आदरणीय डॉक्टर लहू गायकवाड सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या ठिकाणी करावं। आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस। कधी कधी एखाद्या गोष्टीने असा अचानक दुग्ध शर्करा योग निघून येतो की आपल्या ते लक्षातही येत नाही। विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, चालू होतं। हॅलो हॅलो, या सभागृहात आणि विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, नुकतेच आपला अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून कामानिमित्तानं बाहेर पडलेले माननीय नितीनजी ठाकरे साहेब, ज्यांचं PhDचं काम चालू असताना मी स्वतः अनुभवत होतो, ते VP बिरारी सर। मला तो दिवस आठवला ज्यावेळी माझ्या घरी नारायणगावला आम्ही काहीतरी संदर्भ शोधत होतो। मला फार जमत नव्हतं, पण ते कसे करतात हे मी पाहत होतो। ते माननीय बिरारी सर, स्वतः लेखक असलेले नारायण शिंदे, त्यांच्याविषयी जरा भाषणाच्या उत्तरार्धात बोलतो, त्यामुळे आता त्यांना जरा दूर ठेवतो। मी त्यांना अगोदर विचारून घेतलेले आहे। शिंदेच्या राज्यात शिंदेच्या बाजूनं, शिंदेच्या वैचारिक साहित्याच्या बाजूनं मला बोलायचं आहे की वैचारिक साहित्याच्या उणिवाही स्पष्ट करायच्या आहेत। जे काही आहे ते उघडं, जे अगदी काय म्हणतो सत्य या अर्थानं। त्यानंतर नाशिक सारख्या खूप प्राचीन इतिहास संपन्न ऐतिहासिक नगरीमध्ये येताना सहज वाटतं असं कधीतरी की या नगरीत येताना आपल्या 2 मित्रांना सांगावं। मी माझ्या 2-3 मित्रांना सांगितलं, एका शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षक असलेले माझे मित्र श्री कुमुदजी मोरे खूप आवर्जून आलेत आणि तू आला की नाही किंवा तुम्ही आलात की नाही मला आवर्जून विचारलं। वास्तविक ते मला सिनियर आहेत। त्यानंतर आपल्या इतिहास परिवारातील सर्व प्राध्यापक बंधू, आता भगिनी कोणी नसल्याने पुढचा शब्द मी उच्चारत नाही, नाहीतर मग तुम्ही म्हणाल सर का हो तुम्ही इथेच थांबलात, असं नको व्हायला। एक 2-3 नावं फक्त प्रातिनिधिक स्वरूपात घेतो। ज्या वाक्याला खूप चांगलं म्हणता येतं ना, आणि संतोष झाला, मी एका वाक्यात 2 संतोषांचा वेध घेतला। ते जे आहेत ते त्यांच्या लक्षात येईल। माननीय ज्याला मी आधुनिक युगातला आमच्या इतिहास परिवारातला, इट इज कॉल्ड एन्सायक्लोपीडिया अँड द विकिपीडिया ऑफ हिस्ट्री, भोंग सर। आणि खादी काय आहे हे ज्यांच्या तोंडून ऐकावं, मी ऐकले म्हणून सांगतो। मला वाटतं ते गेले असावेत, मी त्यांना निरोप पाठवला होता, सर तुम्ही व्यासपीठावर या। अनिल पाटील सर, मोहन पवार सर आणि सगळे इतिहास परिवाराचे प्राध्यापक। पारिवारिक रिलेशन आहे त्यामुळे एखादं नाव विसरलं तर दिलगिरी, पण आता या बाजूला या सगळ्या
सभागृहात आयोजित असलेल्या या कार्यक्रमाचा मूळ पाया आणि आधारस्तंभ नारायण शिंदे नाहीत. तर नारायण शिंदे ज्यांच्यामुळे आहेत ते त्यांचे आई आणि वडील. आपण त्यांना प्रथम वंदन करू की मग कार्यक्रमाची सुरुवात करू. माननीय प्राचार्य ढगे सर खूप भरभरून बोलले. असं काही बोललं की असं वाटतं जणू काही त्या एखादा गुलाबजाम विरघळतो ना बंगालचा, असं काहीतरी वाटायला लागतं माणसाच्या डोक्यात. पण मी तसं वाटून घेणारा नाही, कारण मला दोन गोष्टींमधला फरक खूप चांगला कळतो. मी ज्या इतिहासाच्या चिकित्सक परंपरेत वाढलो, के.जे. सोमय्या महाविद्यालयापासून पुणे विश्वविद्यालय म्हणजे विद्यमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परंपरेत मी कधीच स्वतःला विरघळून घेत नाही, कधी नाही. मग तो बंगालचा रसगुल्ला असू दे, नाही तर नाशिकचा प्रसिद्ध काही गुलाबजामुन असू दे, कधीही नाही विरघळत. अतिशय तप्तपणानं आणि परखडपणानं जे खरं आहे ते सत्य असत्यासी मन नाही केले ग्वाही नाही मानी येले बहुमता. हे माझं स्वतःचं वागण्याचं तत्व आहे. कविवर्य ढोरे सरांनी त्यातला विष्णू खूप चांगलं मुखपृष्ठ केलंय. आता कवीचं काय विचारता, जे न देखे रवी ते देखे कवी. त्यामुळे कवीविषयी कविता कधी न वाचणाऱ्या, अंतरंग बहिरंग कोणतं परीक्षण न करणाऱ्या आणि कवितेचा रसग्रहण न करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीनं कवीवर बोलावं आणि कवीच्या अंतरंगावर बोलावं, कारण त्याला कवितेचं अंतरंग वाचता तरी आलं पाहिजे. पण एवढंच सांगतो, या खादीच्या निमित्तानं मला आज 15 ऑगस्टला 1947 रोजी लिहिलेली एक कविता आठवली. स्वातंत्र्याचा सण दारात रांगोळी शृंगार लिहाली जगमगे, मात्र एकेदारी कुणी एका माता दीप ओवाळीता छायाचक्र. किंवा गे माये भू तुझे मी फेडीन पांगसारे आणि न आरती लाहे सूर्य चंद्र तारे. सूर्य आणि चंद्र तारे येतील का नाही, पण त्या कविते मधला जो भाव आहे, गेयता आहे आणि भावमयता आहे. भाव भाव म्हणजे प्रेम. पायोची पायो मेने राम रतन धन पायो, हे वाक्य गांधींचं एक भजन आहे असं सुप्रसिद्ध. भव गांधी या विषयाकडे आपण नंतर वळणार आहे, पण गांधींच्याही अगोदर भारतामध्ये खादी होती. गांधींनी तिला एक प्रॅक्टिकली रूप दिलं. आणि या सगळ्या नारायण शिंदेच्या पुस्तकाच्या सगळ्या प्रवासामध्ये मी कोठे आहे हे सगळ्यात पहिल्यांदा सांगतो. पहिल्यांदा गुरु, गाईड आणि मार्गदर्शक यात फरक आहे. नारायण शिंदे आणि आमचा जेव्हा पहिला संपर्क आला तेव्हा मीही त्यांना ओळखत नव्हतो आणि तेही मला ओळखत नव्हते. विद्यापीठात ते माझ्याकडे आले, ओळख झाली. पण PhDचं मार्गदर्शन करणं म्हणजे पुढचं बोलणारं वाक्य सांगतो आता. कदाचित इतिहास विश्वात नव्हे पण अन्य साहित्याच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना हे माझं वाक्य पटणार नाही, पण मी त्यावर ठाम आहे. गुरु असणं वेगळं, PhDचा मार्गदर्शक असणं वेगळं आणि मार्गदर्शक मित्र असणं वेगळं. माझे आणि नारायण शिंदे यांचे संबंध मार्गदर्शक मित्राचे आहेत, गुरु आणि शिष्याचे नाहीत. गुरु कोण असतो हे लक्षात घ्या. गुरु कोण? जो लघु नाही तो गुरु. ज्याच्या विचारांना व्याप्त मर्यादा पडतात तो गुरु होत नाही. त्या विचारांना माझ्याही स्वतःच्या काही वैचारिक आणि बौद्धिक मर्यादा आहेत. त्या दृष्टिकोनातनं 4 पुस्तकं एखाद्या विद्यार्थ्यापेक्षा जास्त वाचली म्हणजे मी त्या पदापर्यंत जात नाही. हा आमचा प्रवास. 2 शिंद्यांची आज माझा सामना झाला. 2 शिंद्यांची, एक नारायण शिंदे, आणि जेव्हा नारायण शिंदे मला भेटले तेव्हाच शिवाजी शिंदेची माझी त्याच वर्षी 10 वर्षापूर्वी भेट झालेली. म्हणजे या कार्यक्रमासाठी हा माणूस संबंध 10-11 तास 8000 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे. 8000. ते इथं आल्यानंतर ते मला म्हणाले की सर हे सगळं फिरतंय, मला जेट लॉक झालेला आहे. म्हटलं तुम्ही बसा, हा ड्रायव्हर नाही, मीच गाडी चालवतो. सिड्नपर्यंत मी स्वतः आणली. नंतर म्हटलं आता शहरामध्ये मात्र तुम्ही घ्या, फिरला तर बघू काय करायचं ते. आता पुस्तकाकडे आणि आजच्या दिवसाकडे. आज 15 ऑगस्ट. एक संस्कृत वाङ्मयामध्ये शब्द आहे, महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंठ परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. हे पुढचं जरा विसरा. पहिला फक्त महायोग पीठे. आज योगायोग आहे. खादी 15 ऑगस्ट आणि खादीच्या पुस्तकाचं प्रकाशन हा योगायोग आहे. पण या पुस्तकाच्या प्रकाशनाला 15 ऑगस्टचा दिवस उजाडावा हा महायोग आहे. या दृष्टिकोनातनं
आणि मी त्याला माझ्या तोडक्या मोडक्या भाषेत दुग्ध शर्करा योग असा शब्दप्रयोग करतो. खादी आणि महात्मा गांधी या ग्रंथात सगळे आले, खूप छान आलेले. म्हणजे या ग्रंथाच्या काही मी सांगेल उणिवा अथवा मर्यादांच्या पेक्षा हा ग्रंथ उजवा की डावा याचीही चर्चा न करता ग्रंथात काय आहे, काय प्रकर्षानं मांडलेलं आहे, जे कोणत्या अन्यत्र कुठे आलेलं नाही, जे या ग्रंथात पहिल्यांदा आलंय आणि अजून काय यायला हवं होतं आफ्टर पीएचडी. म्हणजे हा 420 पानांचा ग्रंथ अजूनही खूप चांगला सुसंघटित आणि उत्तम पद्धतीचा होऊ शकला असता कसं, हे भाषणाच्या उत्तरार्धात बोलतो. ब्रिटिश भारतात आले ते मुळात तराजू, तलवार आणि तख्त या 3 मुद्द्यांना घेऊन. म्हणजे तराजू म्हणजे व्यापार, तलवार म्हणजे त्यांनी वापरलेलं वेपन्स अर्थात शस्त्र, आणि तख्त म्हणजे त्यांनी काबीज केलेली भारताची सत्ता. ब्रिटिशांच्या भारतातील आगमनाला एक किनार होती आणि ती आहे आर्थिक वर्चस्ववादाची. त्यांना आपल्यावर राज्य करायचं होतं. आजही इंग्लंड आणि भारताच्या दोन्हीही प्रशासनिक पद्धतीचा विचार केला तर मी ठामपणाने सांगतो ते आपल्यापेक्षा किमान 100 वर्ष पुढे आहे सगळ्या गोष्टींमध्ये. आपण किती म्हणालो ना की वी आर ग्रेट, क्षमा असावी आपल्याला, आपण ग्रेट नाही असं नाही आहोत, पण त्यांच्यापर्यंत पोहोचायला अजून आपल्याला 100 वर्ष लागणार आहे. आणि ते आहे पहिले सेल्फ डिसिप्लिन. आज नारायण शिंदे यांना खादी हा विषय अभ्यासताना जेवढी प्राथमिक कागदपत्र मिळाली, जर ब्रिटिश भारतात आले नसते तर, पुन्हा सांगतो, ब्रिटिश भारतात आले नसते तर आर्काइव्हची उत्पत्ती झाली असती का? लगेच सर आता म्हणाले 4.5 कोटी कागद आहेत. सर हे कोणत्या भारतीय माणसानं एकत्र केलेले नाही, यावर काम केलं इंटरप्रिटेशनचं, अनुवादाचं, पण ही मूळ संकल्पनाच ब्रिटिशांची. आर्काइव्ह किंवा अभिलेखागार, म्युझियम, वस्तू लेखागार बनवणं ही ब्रिटिशांची कल्पना आहे. आपण ती वेगाने पुढे न्यावी ही गोष्ट खरी आहे. भारताच्या राजकारणामध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांची एंट्री किंवा प्रवेश झाला तेव्हा टिळकांनी जो 4 घटकांचा प्रोग्राम दिला, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी वगैरे वगैरे, या अनुषंगाने एक वाक्य आहे. कलकत्त्याला लोकमान्य टिळकांची खूप मोठी सभा झाली. सभा होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीविषयीची. महात्मा फुलेंनी महाराष्ट्रात जेव्हा हा उत्सव सुरू केला आणि सार्वत्रिक करण्याचं काम हे लोकमान्यांनी केलं, तर लोकमान्य कलकत्त्याला सभा देत होते तेव्हा सगळेजण एका ट्रेन मधनं तिकडे गेले, म्हणजे इन्क्लुडिंग ॲनी बेजंट ऑल्सो. त्यात ॲनी बेजंट पण होत्या प्रवासामध्ये. तिथं गेल्यावर सगळ्यांनी एकमुखानं टिळकांना नेण्यासाठी जो रथ आला होता त्याचे घोडे सोडून दिले आणि उचकून गेले पटांगणाच्या बाहेर. टिळकांना प्रश्न पडला, आता मी जायचं कसं? सगळ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लखनौ आणि कलकत्ता या 2 ठिकाणी हीच घटना घडलेली, म्हणून मी दोन्ही एकत्र केले. टिळकांचा तो रथ ओढला. हा परिणाम कशाचा होता? हा जसा शिवजयंतीचा परिणाम होता तसाच लोकमान्यांनी स्वदेशीची जी चळवळ राबवली त्या स्वदेशीच्या चळवळीचा तो अंतरंगी आलेला परिणाम होता. आणि 7 वर्षाची सुरेंद्रनाथ बॅनर्जींची नात तापानं प्रचंड फणफणली. तिला हॉस्पिटलला न्यायची वेळ आली तेव्हा तिने डॉक्टरला पहिलं विचारलं, डॉक्टर काका हे इंजेक्शन स्वदेशी आहे का परदेशी आहे, सांगा बरं जरा. जर हे परदेशी असेल तर मी मेले तरी चालेल, मला ते इंजेक्शन देता कामा नये. स्वदेशीचा इतका विचार लोकमान्यांच्या विचार आणि कृतीमधून संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यावेळी पसरला होता. त्याचा पुढचा टप्पा पत्रकारांनी जेव्हा टिळक महोदयांना विचारलं, टिळक म्हणजे लोकमान्यजी, आपण केसरी आणि मराठासाठी जे कागद वापरता तो स्वदेशी म्हणता, पण तुम्ही तो कुठला वापरता जरा सांगा बरं. तेव्हा टिळक म्हणाले, जर्मनी आणि स्वित्झर्लंड वरनं जे इंग्लंडचे हितराष्ट्र नाही त्यांच्याकडनं कागद आणतो आणि तो मला स्वस्त पडतो म्हणून मला, कारण तेव्हा कागद निर्मितीचे एवढे कारखाने महाराष्ट्रात नव्हते. टिळकांनी स्वदेशी, टिळक ज्या क्षणाला स्वदेशी म्हणतात त्या स्वदेशीची दुसरी बाजू कापड उद्योगाच्या क्षेत्रातली होती, ती म्हणजे खादी. इथे खादीचा इतिहास सुरू होतो. फक्त 2 संदर्भ
खूप प्राचीन मध्ये घेऊन जातो. 3500 वर्षापूर्वी नाशिक आणि जुन्नर या 2 ठिकाणावरनं कापसाची प्रचंड उत्पादन केलं जायचं आणि इटलीला आणि रोमला पुरवणारा लांब धाग्याचा कापूस हा आपल्या महाराष्ट्रातनं निर्यात केला जात होता. तो खादीच्या निर्मितीसाठी वापरला जात होता. इतका खादीचा जुना इतिहास मी तरी वाचलेला आहे आणि हे खरं आहे. टिळक युगानंतर म्हणजे टिळकांची एंट्री, टिळकांचं राजकारण आणि महात्मा गांधींची भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात एंट्री म्हणजे भारतात झालेली एंट्री. महात्मा गांधींना जेव्हा पहिल्यांदा भारतात आले आणि पुण्यात जेव्हा आले टिळकांना भेटायला, त्यांची चर्चा ही स्वदेशी आणि राष्ट्रीय शिक्षण या मुद्द्यावर होती. तेव्हा टिळकांना घ्यायला जी मंडळी गेली त्या दोघा तिघांना असं वाटलं, म्हणजे महात्मा गांधींना घ्यायला जे गेले त्यांना वाटलं गांधी म्हणजे काय फर्स्ट क्लास नाही येणारे, सेकंड एसी नाही येणारे, काय असेल तेव्हा रेल्वेचं चित्र. गांधी तृतीय श्रेणीच्या डब्यातून उतरले. गांधी आणि कस्तुरबा असे शेजारी शेजारी उभे, साधं त्यांचा ते फोटो उपलब्ध आहे. ज्यांनी लोकमान्य ते महात्मा सदानंद मोरेंचे 2 व्हॉल्यूम, नचिकेळकरांचे 3 व्हॉल्यूम आणि आणखी एक गोष्ट सांगतो जो आता येईल मुद्दा. लोकमान्य टिळक आणि गांधी यांचा तसा संबंध हा 5 वर्षाचा आहे. म्हणजे 1916 ते 1920, 16, 17, 18, 19, 20 या स्वतंत्र 5 वर्षांवर आणि खादीच्या राजकारणावर 5 वर्षातल्या न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर सरांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाची सांधेजोड. या ग्रंथाच्या उत्तरार्धामध्ये स्वदेशी आणि त्याची दुसरी बाजू खादी या विषयावर या दोघांची जी चर्चा झाली, खरं तर इतक्या डिटेल्स मध्ये आपण ते वाचायला पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येतं. तिथे घ्यायला गेले तेव्हा या लोकांना गांधी कोण काय माहितच नाही. त्यांना वाटलं सुटाफुटात आफ्रिकेत आलेला माणूस, हा सारा खादीचे कपडे घातलेला माणूस आपल्या बायकोच आहे का बोचक्याच आहे, बोचकर म्हणतात त्याला ग्रामीण भाषेमध्ये, असा उभा होता. मी गांधी कोण कळलंच नाही. ते रेल्वे निघून गेली. गांधी हे दोघं उभे, आपल्याला घ्यायला कोण आलंय ते म्हणजे मीच महात्मा गांधी, म्हणजे मी मोहनदास करमचंद गांधी, आय एम नॉट महात्मा गांधी. आपले अध्यक्ष साहेब म्हणाले ना, गांधींचा विचार कधी मरत नाही. नागपूरचे प्रसिद्ध पत्रकार चंद्रकांत वानखेडेंचं पुस्तक आहे गांधी कधी मरत नाही. एका सूक्ष्म दर्शकामध्ये त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गांधी असे डोकावतात. मित्रहो, मजबूरी का नाम महात्मा गांधी नहीं है, मजबूरी का नाम महात्मा गांधी नहीं है. ये हमारी मजबूरी है कि 2025 में भी हमें गांधी का नाम लिए बिना हमारा कोई पॉलिटिक्स नहीं चलता. या सगळ्यांना कवेत घेऊन जाणारा म्हणजे त्या धक्कापासून, खानदेशच्या प्राचीन इतिहासाच्या पासून, खानदेशच्या उत्पत्तीपासून तर आजच्या खादीच्या परिस्थितीपर्यंत एक मोठी सूक्ष्मतेकडून समग्रतेकडे नेणारी एक विचारधारा नारायण शिंदे यांनी या पुस्तकामध्ये रुजवली. मोठी विचारधारा आहे. आता एखादी मोठी गोष्ट छोटी करता येते. 2 लोकांचा केलेला स्वयंपाक 10 लोक जर अचानक आले तर आमच्या लक्ष्मीची कशी परवड होते हे लक्षात येतं. पण 10 लोकांचा स्वयंपाक केला तर 2 लोक आले तर सुलभतेने होतं. नारायण शिंदे यांनी हा ग्रंथ करताना किंवा हा सगळा इतिहास फुलवताना एक टप्पा पायरी पार करत आम्ही जेव्हा हे सगळं तपासलं तेव्हा ते लाल, हिरवं, पिवळं जे नेहमीप्रमाणे होतं माझ्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे, ते इतर विद्यार्थ्यांच्या प्रमाणे नारायणचं झालं नाही. हे सांगायला आणि कौतुक करायला मला काही कमीपणा वाटणार नाही आणि तो आजही नाही आणि उद्याही नाही हे करा. जे नारायण शिंदे यांना मुळातच इतिहासाची एक थोडीशी समज होती म्हणजे आहे आजही, ती उद्याही असेल. त्यांचं हे पहिलं पाऊल जरा दमदार पडलेलं आहे. जरा म्हणतो बरं का, हा शब्द केव्हा लागू होईल सांगतो. जरा दमदार पडलेलं आहे. ते इथेच जर थांबले ना, संतोष बोडकेंच्या भाषेमध्ये ते इथेच जर थांबले तर ते पाऊल जरा पडलेलं आहे. शिंदे यांचं हे पाऊल जरा नव्हे, ते कॉन्क्रीट आणि भक्कम असेल. ते खादीप्रमाणे असेल. कितीही संकट आली तरी तिने टाकलेली कात ही मुलाच्या बापालाही मागे घेता येणार नाही हे मात्र खरं. या दृष्टिकोनातून टिळक आणि गांधी खादीवर चर्चा करतात
आणि पुढचा टप्पा येतो खादी नेमकं काय आहे. खादी नेमकं काय आहे सगळ्यांना माहिती आहे, खादी कापड आहे. पण मी असा गांधींचा विचार करून सांगतो, गांधींच्या शब्दात सांगतो, खादी वस्त्र नाही है, खादी वस्त्र नहीं है, खादी एक विचार. खादी हे कापड नाहीये, म्हणजे हे जरी खादीचं दिसतं तरी खादी कापड नाही. खादी हा भारताच्या आर्थिक बंधमुक्तीच्या चळवळीचा एक केंद्रबिंदू आहे. म्हणून मी नारायण शिंदे सर यांना सांगितलं की बोलतानाच ज्या आर्थिक साम्राज्यवादानं ब्रिटिशांनी भारतामध्ये साम्राज्यवाद उभा केला आर्थिक वर्चस्वासाठी, त्या सगळ्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी सगळ्यात सोपी गोष्ट काय असेल तर ती म्हणजे खादी आणि सत्याग्रह. एकदम साधी आणि सोपी गोष्ट, कुणालाही अवघड वाटेल अशी नाही, सहज कुणीही वापरू शकेल. घरात उपवास करतो तसा आज जन्माष्टमीचा आहे उपवास, सहज साध्या गतीनं असाच एक उपवास केला तर गांधी म्हणायचे जसा उपवास केला ना तसा एक दिवस चरखा करा, म्हणजे चरखा चालवा. अहो गंमत म्हणजे जेव्हा गांधी सांगत होते चरखा चला चला के स्वराज लेंगे, वाक्य होतं चरखा चला चला के स्वराज लेंगे, तेव्हा गांधींचे विरोधक सांगत होते खारका चबा चबा के स्वराज लेंगे. किती विसंगती आहे बघा. मग गांधी बाबा काय सांगतात आणि आपण माणसाचे एकमेकांच्या प्रति मतभेद वैचारिक दृष्ट्या असायला हवे, वैद्याशिवाय प्रगती होत नाही. पण जहाल आणि मवाळांच्या या मनभेदाच्या प्रकारामध्ये गांधींचा चरखा असा चेष्टेचा विषय बनला होता. म्हणजे एका भारताच्या मोठ्या राजकीय नेत्याला गांधींनी जेव्हा सांगितलं की मी सत्याग्रहासाठी हमने नमक का चयन किया है, नमक मीठ, तर ते भले मोठे राजनेता म्हणाले गांधीजी नमक, अहो तुम्ही आज मिठाचा कराल, उद्याच मसाल्याचा कराल, परवा हळदीचा, तेरवा तिखटाचा कराल. गांधी बाबा असे होते, एकच वाक्य लिहिलं उत्तर, ते नाव सांगतो XYZ कर के देखो. उत्तर होतं गांधीचं 4च शब्दात, कर के देखो, आणि त्या माणसाचं नाव ते होते जवाहरलाल नेहरू. त्यांनी लिहिलं असं हा करा उद्या ते करा, तर त्यांनी गांधींनी 4 वाक्यात उत्तर, 4 शब्दात उत्तर लिहिलं, जवाहर स्पेस डॅश कर के देखो. दांडीला जे मीठ उचललं गांधींनी 13 मार्चला 12-13 मार्चला 10 ग्रॅम अशुद्ध मीठ संध्याकाळी निलाव केला, 900 रुपयाला विकलं गांधींनी. याला म्हणतात उत्तम प्रतीचे व्यापारी, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. 900 रुपयांना विकलं. आता खादीच्या आणि या गोष्टीचा संबंध काय? खानदेशमध्ये एकदा गांधी जरा खादी या विषयावर आणि चरखा या विषयावर ओतप्रोतपणे बोलत होते आणि ते एका कापसाच्या गाठीवर उभं राहून बोलत होते. कापसाच्या गाठीवर बोलत होते. आता हे बोलता बोलता भाषण संपल्यानंतर संध्याकाळी या माणसानं, माझं वाक्य चुकू नये म्हणून सांगतो मी, या माणसानं संध्याकाळी त्या कापसाच्या गाठीचा चक्क जाहीर निलाव केला. हो, साल होतं 1921. 6100 रुपयांना बाजारपेठेत गांधींनी खादीच्या कापसाची ती गाठ विकली. सगळा पैसा राष्ट्रीय काँग्रेसच्या अस्पृश्यता फंडामध्ये जमा केला. ज्यावेळी दांडी यात्रेत मीठ उचललं ते 900 रुपयांना विकलं. मुंबईला ते पैसा आणून स्वतः अस्पृश्यता फंडात काँग्रेसच्या ते जमा करण्यात आलं. त्याच वेळी आमच्या जुन्नर तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यामध्ये एक नारा लगावला, खादीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला नाटक मंडळी स्थापन करावी लागेल आणि सगळ्या नाटक करणाऱ्या कलाकारांचे आणि त्या निर्मात्यांचे पोशाख हे खादीपासून बनवलेले होते. कधीतरी भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि नाटकांची परंपरा, ललित नाटकांची परंपरा, त्यातलं एक नाटक सांगतो. आमच्या जुन्नरमध्ये झालेलं नाटक सुरू होणार होतं. नाटकाचं नाव नेताजी सुभाषचंद्र बोस होतं. नेताजी सुभाषचंद्र बोस. आणि त्या नाटकामध्ये ते सगळे खादीचे कपडे जाडे वेडे घालून आले. आता नाटकाची सुरुवात जरा गणनायकाने होणार होती. मग त्यांनी असं कोपऱ्यात ठेवलेला तो गणपतीचा मुखवटा घातला त्या नायकानं आणि तो स्टेजवर आला. त्याच्यामध्ये होते 2-3 विंचू त्या मुखवट्यात ऑलरेडी घुसलेले, लक्षात द्या कुणाच्या, ड्रेपरी मॅनच्या. ते घातल्यानंतर त्यांचा हे सुरू झालं
पण ते विंचू इथं आणि इथे चावायला लागले. त्या माणसाला ते काढता येईना. आता काय करायचं, काढता तर येईनच ते. मग तो असा हलवायला लागला. ऑडियन्सला वाटलं हा त्यातलाच काहीतरी प्रकार असेल ना गाण्यामधला. ते नाटक होतं नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधींच्या जीवनावरचं. आणि त्याचं वाक्य होतं, ब्रिटिशांच्या हजारो रणगाड्यांना, म्हणजे त्या नाटकाचं गीत होतं, ब्रिटिशांच्या हजारो रणगाड्यांना एका निशस्त्र गांधीने आणि अहिंसेच्या खादीनं हरवलं आणि नेताजी सुभाषने त्यांना नमवलं. हे त्या नाटकाचं गीत होतं. असंच एक नाटक खादीविषयी हे नाशिकमध्ये झालेलं आहे. आपण सर्व नाशिककर आहात, म्हणजे मी नाशिकला येऊन आपल्याला ते सांगणं हे मला जरा थोडासा काय म्हणतो म्हणजे औचित्याचा भाग होणार नाही असं मला वाटतं. पण मी असं गृहीत धरतो, माहीत असावं किंवा घुमसांना तरी ही गोष्ट माहीत असेल असं मी गृहीत धरतो, किंवा साहित्याच्या अभ्यासकांनाही. नारा बामणगावकर नावाचे ग्रस्त आहेत. त्यांनी त्यावेळी 1916 मध्ये एक नाटिका लिहिली. त्या नाटिकेचं नाव आहे धनुर्भंग. त्यावेळची सगळी नाटकं ही नाव आध्यात्मिक आहे. म्हणजे कीचकवध, त्यातला कीचक कोण, भीम कोण आणि अर्जुन कोण हे वेगळेच आहेत. म्हणजे कीचकवध नाटकातला भीम कोण आहे तर लोकमान्य टिळक आहे. आता धर्मराजा कोण आहे तर गोपाळकृष्ण गोखले. आता कीचक कोण आहे तर बंगालची पालणी करणारा कर्जत आणि इंग्रज नोकरशाही. असं नाटकाचं एक अंतरंग होतं. तेव्हा एक नाटक चाललं होतं खादी विषयीचा. नंतर मी नाशिकच्या नाटकावरती येतो. निळीच्या म्हणजे खादीला रंग देण्यासाठी निळ वापरायचे. पाटणा विद्यापीठामध्ये मी भाग्यवान आहे. त्या विद्यापीठात जिथे ही घटना घडली तिथे मी असाच भाषणाला जाऊन आलेलो आहे. हे माझं फार कमी वयात मला लाभलेलं भाग्य आहे. तिथे हा किस्सा सांगितला होता. मी त्याला सर हमें भी पता नहीं कि ईश्वरचंद्र विद्यासागर जी के बारे में ऐसा हुआ था, यही ईश्वर विद्यालय में उस वक्त तकरीबन ये 1914 या 16 के करीब की बात होती. म्हणजे तेव्हा ते हिंदीत भाषण होतं. निळीच्या रंगावर होतं आणि शेतकऱ्यांची पिळवणूक आणि कापसाच्या लोकांची उत्पादकांची पिळवणूक होती. एक बिहारी मुलं नाटक करत होती व्यासपीठावर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर समोर बसले होते. त्या गोरा मुलगा होता, जरा बिहारी होता पण गोरा होता जरा, तो इंग्रज वाटायचा. त्याने इतकी हुबेहूब इंग्रज सैनिकाची भूमिका केली अधिकाऱ्याची की ईश्वरचंद्र विद्यासागरांनी पायातला बूट काढला, त्याला जोरात फेकून मारला. तो नाटकाचा उत्तरार्ध होता, म्हणजे शेवट होता. सगळ्यांनी बूट उचलला, डोक्यावर घेतला आणि जोर जोरात नाचायला सुरुवात केली. याला म्हणतात अभिनयाची दाद देणं. नाटकाची भूमिका, कॉन्ट्रीब्युशन ऑफ ड्रामा इन इंडियन फ्रीडम मुवमेंट, म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये विशेषतः लोकमान्य टिळक नाटक आणि खादी. लोकमान्य टिळक नाटक, खादी आणि सर्कस त्या लोकांचे कपडे हा इतका मोठा अभ्यासाचा विषय होऊ शकतो की बस. आता कम टू पॉइंट्स नाशिकच्या नाटकावरती. नाटकाचं नाव आहे धनुर्भंग. 1916 आणि बरोबर ते रामचरित मानसच्या म्हणजे रामनवमीच्या दिवशी रंगमंचावर अवतरलं. जून 1916 ला त्या नाटकावर बंदी आली. म्हणजे 2 ते 3 प्रयोग नाशिकमध्ये झाले, नाटकावर बंदी आली. आता नाटकावर कायदेशीर बंदी आली पण नाटक चालू होतं. नाटक हे ज्यांनी पाहिलं त्यांच्या अंतरंगामध्ये चालू होतं. ब्रिटिश सरकारने सांगितलं या नाटकातले हे जे काही किस्से आहेत ना हे वाक्य गाळा. लेखकाने ते गाळले. एक प्रत सादर केली सेन्सॉरला, मूळ नाटक ॲज ठेवलं आणि 1954 ला त्या नाटकाची नवी आवृत्ती काढण्यात आली. परचुरे प्रकाशनानं ते धनुर्बाग हे नाशिकचं नाटक प्रसिद्ध केलं आणि या नाटकामधला आशय आणि विषय काय आहे हे सांगतो. म्हणजे आपल्या खादीची चळवळ आपल्या लक्षात येईल. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजून घेण्यासाठी ही नाटकाची पुस्तिका आणि खादीची ही पुस्तिका म्हणजे दस्तऐवज आहे. नोकरशाहीसाठी या नाटकातला रावण म्हणजे इंग्रज सरकार. इंग्रज सरकारला नाव दिलंय रावण आणि 33 कोटी देवांची पूजा आणि 33 कोटी देवांना उचलून बंदी घाण्यात टाकलंय. हे 33 कोटी देव म्हणजे हिंदुस्थानची प्रजा. असा त्या नाटकाचा आणि या सगळ्या लोकांच्या नाटकाच्या सगळ्यांचं काम कसं आहे माहितीये. हे सगळेजण
नाटकाला उभं राहिल्यावर पहिलं खादी परिधान करणार, रंगमंचावर येताना राष्ट्रगीतानं नाटकाची सुरुवात व्हायची. हे सगळंच्या सगळं हळूहळू खादीच्या चळवळीमध्ये येऊ लागलं. या ग्रंथाची जेवढी प्रकरण आहेत त्यातलं पहिलं दुसरं प्रकरणावर मी फार भाष्य करत नाही. ते कॉमन आपण वैचारिक क्षेत्रात काम करणारे बहुतांश प्राध्यापक आहात, त्यामुळे सांगतो. प्रकरण 3 आणि प्रकरण 4 हे या ग्रंथाचा आत्मा आहे. खानदेशचा प्रादेशिक इतिहास उहापोहानं नारायण शिंदे यांनी मांडला. खानदेश मधील स्वातंत्र्य चळवळ आणि खादी, पुस्तकातील खादी आणि स्वातंत्र्य चळवळ, नागपूर अधिवेशन, खानदेशची खादी नागपूर पर्यंत कशी पोहोचली याचा अभ्यास करताना त्यावेळच्या दैनंदिन वृत्तपत्रांचा संदर्भ घ्यायला लेखक विसरलेला नाही. 1942च्या आंदोलनामध्ये भारतभर जे काही झालं त्यांनी द कॅलेंडर ऑफ क्विट इंडिया मुवमेंट आणि श्रीपाद अमृत डांगेंची मांडणी पाहिली असेल, त्यांच्या लक्षात येईल. त्यानंतर किशोरीलाल मछलीवाला यांचं मार्गदर्शन, शंकर श्रीकृष्ण देवांचं कार्य आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि कापड उद्योगामध्ये सरकारनं बजावलेली भूमिका, ही चक्रधारी कशी ठरली आणि चक्रधारीची गती कशी असते, या सर्वांचं वर्णन फक्त मी एका संस्कृत श्लोकानं करतो. जर गती असेल तर काय होतं आणि गती नसेल तर काय होतं. विद्येविना गती गेली, गती विना मती गेली. हा अखंड आपणा सर्वांना ठाऊक आहे. हाच मी एका संस्कृत विद्वान पंडिताच्या भाषेत सांगतो. गतिस्त्वं त्वमेका भवानी. गती जर असेल तर सगळं काही येतं. एकाच जागेवर थांबला तर डबकं होतं आणि प्रवाही राहिला तर झरा होतो. म्हणून मैल तटावर हिरवाळी लिहून निळा जांभळा झरा वाहतो बेटा बेटातून. शिंदे यांची ही मांडणी अनेक साधनांच्या डबक्यामध्ये डुंबणारी नाही, तर साधनांचा अन्वयार्थ काढून इतिहासाच्या महासागरात पोहण्यासाठी सज्ज झालेली, मात्र आत्मतृप्तीने तृप्त नसलेली, मला पुन्हा काहीतरी पुढे जायचं आहे अशा दुर्दम्य आशावादातून आलेलं त्यांचं हे चौथं प्रकरण मला भावलं. त्या दृष्टिकोनात 1953 नंतर खादी ग्रामोद्योग, खादीचा प्रचार प्रसार, त्यानंतर खादी मिशन वगैरे वगैरे, कुठे गेलं तर खादी आणि इतर कापड यांच्यामधली तफावत अतिशय बारकाईनं या माणसानं लेखकानं मांडलेला आहे. एकंदरीतच आता लेखकासाठी 2 वाक्य आणि नंतर थांबतो. खानदेशातील खादी चळवळ हा श्री नारायण शिंदे यांनी लिहिलेला ग्रंथ भारतीय स्वातंत्र्यासाठी वाहिलेल्या, पुन्हा सांगतो, भारतीय स्वातंत्र्यासाठी वाहिलेल्या ग्रंथ संपदेमध्ये नव्याने भर घालणारा आहे. या एका वाक्यातच ग्रंथाच्या मांडणीचं सर्व सार हे आपल्यासमोर ठेवलं. आता खादी चळवळ आणि खादीचा वापर म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आहे. तो मुद्दा घेतो आणि मी माझ्या भाषणाचा शेवट करतो. खादी ऐवजी दुसरा काही शब्द प्रयोग किंवा दुसरं एखादं कापड वापरता आलं नसतं का? पण ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाच्या इमारतीचा मूळ पाया हा आर्थिक आहे, मूळ आर्थिक आहे. आणि भारताच्या आर्थिक विचारांची मांडणी बघा बरं का, भारताच्या आर्थिक विचारांची मांडणी ज्या ज्या लोकांनी केली त्या लोकांनी खादी आणि आर्थिक विचार हा कसा अनुभवलेला आहे हे एकदा पाहायला पाहिजे. तो कसा अनुभवला आणि खादी हा स्वातंत्र्य चळवळीच्या आर्थिक मूलगामी चिंतनाचा कसा विषय आहे याच्याविषयी न्यायमूर्ती रानडे यांनी 1901 ते 1905-06 दरम्यान भारताच्या मूलगामी आर्थिक चिंतनाचं काही मूलगामी चिंतन करून या विषयावर निरूपण केले. ते मूळ इंग्रजीमध्ये आहे. रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये त्यांचे त्याविषयीचे मूळ ग्रंथ आणि मूळ भाषण आहेत. त्यातलं एक भाषण हे साधना प्रकाशनानं नुकतंच आता 4-2 महिने झाले असतील मला वाटतं, शिवाजी सर मला वाटतं 1-2 महिने झाले असतील ना, 3 खंडांमध्ये बाहेर आलेले आहेत. अर्थात जेव्हा नारायण शिंदेचं काम चालू होतं तेव्हा हे ग्रंथ उपलब्धच नव्हते.
जिथे कुठे होते ते त्या साधना प्रकाशनाला असे ओक्साबोक्सी अंगावर घाण ओढून ते उचलून शोधून आणावे लागले. ही भारतीय अभ्यासकांची आणि संदर्भ ग्रंथाच्या ठेवणीची ही दुर्दशा आहे. रत्नागिरीच्या अवधूत डोंगरेंनी तो अनुवाद केला. मला जरा वाचन ही जो आहे ना ड्रॉबॅक थोडं अतिशोक्तीनं नाही पण वस्तुस्थितीनं सांगतो. मला वाचल्याशिवाय झोप येत नाही. मला वाचल्याशिवाय झोप येत नाही आणि झोपेत उठल्यानंतर तास 2 तासात वाचल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. मी सगळ्यांना जाहीर सांगतो, संतोष बोडकेंना माहिती आहे आणि संतोष शेलारांना माहिती आहे, मी जाहीर सांगतो यात अतिशोक्ती नाही. यू कॅन चेक अँड कॉल टू माय फॅमिली. हे अतिशोक्तीने नाही पण सांगतो, आठवड्याचे 5 दिवस मिनिमम 5 ते 8 तास वाचन केल्याशिवाय माझे दिवस पूर्ण होत नाही. आणि तेही मी अतिशय ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3:30 ला डेली उठतो 5 दिवस. सभागृहामध्ये जाहीरपणानं सांगतो. आणि सूर्योदयाच्या पूर्वी 3 तास ते 2.5 तास तरी एका नवीन विषयाचं वाचन करतो. हे मुद्दाम मी करतो म्हणून नाही सांगितलं, प्रत्येकानं जर केलं तर वैचारिक प्रगतीचं मूलगामी चिंतन करायला फार वेळ आणि फार कालखंड लागणार नाही. हे खरं. रानडेंनी ते केलं. रानडेंचे ते सगळे खंड वाचले. तेव्हा कळालं की रानडेंनी टिळकांच्याही कितीतरी अगोदर रामकृष्ण विश्वनाथांच्या समकक्ष आणि इतर आर्थिक विचारवंतांच्या म्हणजे बिफोर दादाबाई नौरोजी खादीच्या मूलगामी आर्थिक चिंतनाचा सिद्धांत मानलेला आहे. हो, म्हणून कधीतरी कुणीतरी आपण सर्व प्राध्यापक बंधू आहात, आपल्याला विनंती करतो. आता नुकत्या आमच्या पॉल मॅडम भगिनीचं आगमन झालंय त्यामुळे आता भगिनी म्हणायला हरकत नाही. काही गंमत म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय खादीची आणि स्वातंत्र्य चळवळीची केलेली आर्थिक चिकित्सा सूत्रबद्ध पद्धतीनं आपल्याला पुढे मांडता येण्यासारखा विषय अभ्यासातून घेता येईल हे मला सुचवायचं आहे. यानंतर नची केळकरांनी टिळकांच्या विषयीचे लिहिलेले 2 खंड आणि आणखी एक पुस्तक सांगतो जे प्रकाशितच झालं नाही. जे प्रकाशितच झालं नाही पण खादीवर प्रकाश टाकतात ती हस्तलिखित. त्याच्या पहिल्या पुस्तकाचं नाव होतं नची केळकरांनी लिहिलेले 3 खंड 1, 2, 3. मला तर अक्षरशः हे 3 खंड सदाशिव आठवले नावाच्या एका जुन्या बाजारात पुस्तक विकणाऱ्या माणसानं रस्त्यावर असं बसून शुक्रवार पेठेत मी त्या माणसाकडनं घेतले. त्याच्यावर शिक्का आहे. त्याच्यावर मुंबई मराठी ग्रंथालय कराची, पाकिस्तान कराची वरची कॉपी, मूळ कॉपी 1920 साली टिळक गेल्यानंतर 4 महिन्यानं त्या मूळ 3 प्रती मला मिळाल्या. त्या आठवले नाहीत. आता मी हजारो रुपयाची पुस्तकं त्यांच्या भारतीय राजनीती शास्त्रावरील ग्रंथ जो प्रकाशितच होऊ शकला नाही. असाच एक ग्रंथ आर्थिक चिकित्सा करणारा जो प्रकाशितच झाला नाही तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताच्या सैन्य शक्तीचा आर्थिक विचार. हे त्यांचे कार्ड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकर मध्ये शिल्लक होते. आता कुठे गेले सॉरी टू से आय कॅन्ट टेल यू. मला माहित नाही त्याविषयी. पण मी ही सगळी निरूपणं वाचली. त्या दृष्टिकोनातनं या ग्रंथाची म्हणजे मी अगदी मनोमन श्री नारायण शिंदे यांना म्हणजे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि ते जेव्हा आणि संतोष दोघे तिघे सगळे इतिहास परिवाराचे सगळे सदस्य जेव्हा आमच्याकडे येतील म्हणजे नाशिक टू पुणे जाताना माझ्याकडे, तेव्हा सगळ्यांसाठी मी उत्तम प्रतीचं दोरे आपल्या प्राचार्य साहेब जसे मला जगे सर उत्तम श्रेय भोजनाचं आयोजन करेन. ओके, हा सगळा नारायण शिंदे यांचा ग्रंथ. आता हे सगळं मी जे बोललो यात माझी स्वतःची भूमिका काय हे सांगतो आणि थांबतो. तत्पूर्वी नारायण शिंदे त्यांच्या अर्धांगिनी, खरं तर आपण म्हणतो बरं का एका यशस्वी पुरुषाच्या मागे महिला असते, पण हेही सांगतो आपण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी सर्वेला बोलायला जातो ना तेव्हा हा आपला मागचा सगळा संसार हा त्यात सांभाळत असतात. आपल्याला जेव्हा पुस्तकांचा संसार उभा करायचा असतो तेव्हा वास्तविकतेचा संसार ही महालक्ष्मी सांभाळत असते. त्यांचं काय आणि माझं काय आणि आपलं काय सर्वांचं सारखंच आहे. म्हणून त्यांच्यापेक्षा थोडंसं काकणभर श्रेय हे मी त्यांना अधिक देतो आणि त्यांच्या आई आणि वडिलांना आणि माझी भूमिका सांगतो. तत्पूर्वी माझ्या बोलण्यात ज्या काही चुका झाल्या असतील, आता माणूस आहे चुका होऊ शकतात, पण त्या होऊ न देण्याच्या मी काळजी घेतली आणि माझी स्वतःची भूमिका ती हीच
आता थांबतो, कारण मला दिलेला वेळ इथे संपलेला आहे. माझी भूमिका सांगतो. फोडीले भांडार धन्याचा तो माल, म्हणजे जे वाचलंय ते त्यांच्या पुस्तकातलं, आणखी 4-8 पुस्तकातलं, बस वेगळी भूमिका काही नाही. आणि माझे आभाराचे शिंदेच्या प्रतीचे शब्द आणि आपल्या सर्वांच्या प्रतीचे शब्द ते असे आहेत, ते शब्दही माझे नाहीत, ते शब्द आहेत संत श्रेष्ठ तुकोबारायांचे. फोडीले भांडार धन्याचा तो माल, मी तो हमाल फार वागे. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि यानंतर आपण आता आभार प्रदर्शनाकडे बोलूया. आभाराचं सूत्र सांभाळत आहेत आदरणीय डॉक्टर संतोष बोडके सर. त्यांनी आभार प्रदर्शनासाठी यावं अशी त्याला विनंती. सर्वांना नमस्कार. खरं तर लहू गायकवाड सरांचं एवढं छान व्याख्यान झाल्यानंतर आभाराचे शब्दही ऐकावेसे खूपच कमी वाटतात. कारण फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर प्राध्यापकांसाठी कसं भाषण असावं याचं उत्तम उदाहरण डॉक्टर लहू गायकवाड सरांच्या भाषणातून हा नेहमीचाच आलेला आमचा अनुभव असतो. आणि सर, आपण आपलं व्याख्यान इतकं अभ्यासपूर्ण दिलं त्याबद्दल मी खरोखरच आपले आभार मानतो. आजच्या या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नारायण शिंदे यांनी लिहिलेल्या खानदेशातील खादी चळवळ या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहून लेखक डॉक्टर नारायण शिंदे यांना आशीर्वाद देणारे तसेच प्रकाशन झालेल्या ग्रंथाला अभ्यासपूर्ण असा शुभेच्छा संदेश देणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठा विद्याप्रसारक समाज नाशिकचे सरचिटणीस माननीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब यांचे मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. ठाकरे साहेबांनी महात्मा गांधीजींचा जीवन प्रवास, गांधीजींचे विचार तसेच त्यांच्या विचारांची आजच्या काळामध्ये असलेली आवश्यकता साहेबांनी अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये सांगितली. साहेब, आपले खूप मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आमचे सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर व्ही.पी. विराई सर यांनी आपल्या मनोगतामध्ये गांधीजींच्या विचार तसेच स्वदेशी चळवळ, त्यानंतर 1920 ची असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि छोडो भारत आंदोलन याविषयी एक स्वातंत्र्य चळवळीचा एक आढावा घेतला. सर, आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिला, लेखकाला शुभ आशीर्वाद दिले याबद्दल मी आपले देखील मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या मित्राविषयी अतिशय मनपूर्वक आणि ज्याला आपण असं म्हणूया की मित्राचं कौतुक कसं करावं याचं उत्तम उदाहरण प्राचार्य डॉक्टर ज्ञानोबा ढगे सर यांनी आपल्या समोर एक सादर केलं. खरं तर नारायण शिंदे यांच्या बोलण्यातून ढगे सरांचं बऱ्याचदा नाव उल्लेख यायचा आणि आम्ही उत्तर महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळीचं ग्रंथ आम्ही तयार करत होतो तेव्हा ढगे सरही आम्हाला त्यातलं आर्टिकल देणार होते. तेव्हा सरांनी आर्टिकल आम्हाला दिलं नाही. तेव्हा असं वाटत होतं की सर थोडेसे त्यांचा तिखट स्वभाव असावा किंवा आपण जी रिक्वेस्ट केली सरांनी आपले ऐकलं नाही असं थोडंसं होतं. मात्र जेव्हा त्यांच्याशी 1-2 मीटिंगमध्ये भेट झाली आणि त्यांचा स्वभाव बघितला आणि आजचे त्यांचे मित्राविषयीचे जे त्याला म्हणू की स्वच्छ हृदयाने आणलेले शब्द बघितले तेव्हा खरोखरच सर आपण आदरयुक्त आहात. आपण इथे आलात, सन्मान स्वीकारला याबद्दल मी आपण मनोगत व्यक्त केलं याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. तसेच आजच्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे प्रकाशक जे मोठासा प्रवास करून इथे पोहोचले, अगदी ज्याला फ्लाईट जेट लागला असं म्हणतात, चक्कर येते वगैरे गोष्टी त्यांनी अनुभवल्या, मात्र तरी देखील त्यांनी तो त्रास सहन करून इथल्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी प्रकाशकांचे देखील आभार मानतो. त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले शिंदे सरांचे मार्गदर्शक आणि खादी चळवळ, खानदेशातील खादी चळवळ या ग्रंथाला आपली अभ्यासपूर्ण प्रस्तावना देणारे लेखकाचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातील एक नामवंत लेखक आणि वक्ते ज्यांना मी बऱ्याचदा ज्येष्ठ बंधू असं म्हणत असतो ते डॉक्टर लहू गायकवाड यांनी आपल्या विद्यार्थ्यांविषयी प्रेम
आपल्या व्याख्यानातनं व्यक्त केलं, त्याला बऱ्याचशा सूचनाही केल्या. त्याचबरोबर या ग्रंथ लिखाणाचं आणि डॉक्टर नारायण शिंदे यांच्या PhD संशोधनाचं काम अतिशय आस्थेने केलं आणि फक्त आस्थाच नव्हे तर ते शिस्तबद्ध देखील करून घेतलं. सर, या ग्रंथाला आपण प्रस्तावना, अभ्यासपूर्ण प्रस्तावना दिली, याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. सर, आपण आपल्या भाषणामध्ये अगदी स्वातंत्र्य चळवळ, विदेशाशी असलेले आपले खादीचे संबंध, त्याचबरोबर प्राचीन खादीचा इतिहास, नारायणगाव आणि नाशिकचा असलेला संबंध, या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आणि आपले भाषण आणि आपले मौलिक विचार सूत्रबद्ध पद्धतीने, अर्थबद्ध पद्धतीने आणि त्याचबरोबर संदर्भासह स्पष्ट केले. याबद्दल सर आपले मनपूर्वक आभार मानतो. कार्यक्रमाला सर्व लोक आपण उपस्थित राहिलात. लेखकाने ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली, या लेखकांचे आभार मानतो. त्याचबरोबर शिंदे सरांवरती प्रेम करणारे त्यांचे मित्रपरिवार, इतिहासप्रेमी, तसेच त्यांचे आप्तेष्ट, त्यांच्या इमारतीमध्ये, त्यांच्या परिसरात राहणारे सर्व त्यांचे मित्रपरिवार, यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अगदी वेळेत पूर्ण करणारे, सूत्रसंचालन करणारे माझे मित्र डॉक्टर मिलिंद थोरात यांचे देखील मी आभार मानतो. थोरात सर, आपलं सूत्रसंचालन खरंच ऐकण्यासारखं असतं. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाकरे साहेब यांच्या पूर्वपरवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो आणि थांबतो. आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रम संपलेला आहे, परंतु एक सूचना या ठिकाणी देत होती अशी की आपण सर्व आलात आणि त्यानिमित्तानं अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे, तरी सर्वांनी अल्पोपहार केल्याशिवाय जाऊ नये. आणि दुसरी गोष्ट अशी की आजचा जो काही ग्रंथ प्रकाशित झालेला आहे